नमस्कार. नमस्कार. डॉक्टर आरती मॅडम नमस्कार. डॉक्टर मोहित सर नमस्कार. नमस्कार. व्हेरी नाईस टू सी यू हिअर. तुम्हाला पाहून भेटून फार आनंद वाटला. प्रत्यक्ष आपली भेट कधी काही झाली नाहीये, परंतु आपल्याबद्दल मी फक्त जाणून होतो, ऐकून होतो, आणि आज प्रत्यक्ष आपल्याला भेटण्याशी, आपल्याशी सुसंवाद साधण्याशी, आपल्याशी गप्पा मारण्याचा आज फार चांगला योग आलेला आहे. संपूर्ण आज विश्वातनं अनेक साळी बांधव आणि अनेक जाती धर्मातील लोक आज आपल्याला लाईव्ह ऐकणार आहेत, पाहणार आहेत, आपली मतं जाणून घेणार आहेत, आपलं मार्गदर्शन त्यांना मिळणार आहे. आजच्या या फेसबुक संवाद मालिकेमध्ये 31वी मुलाखत आहे. 19व्या मुलाखतीमध्ये मी विजय वक्ते, वर्ल्ड साळी फाउंडेशनचा संस्थापक, वर्ल्ड साळी फाउंडेशनच्या ज्या प्रमुख विश्वस्त आहेत सौ निशा विजय वक्ते, त्यांच्या वतीनं वर्ल्ड साळी फाउंडेशनचं सर्व विश्वस्त मंडळ आणि संपूर्ण जगामध्ये जो वर्ल्ड साळी फाउंडेशनचा परिवार पसरलेला आहे, त्या संपूर्ण परिवारातर्फे मी आजच्या या फेसबुक संवाद मालिकेमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार सर्वांना, गुड इव्हनिंग. आणि डॉक्टर साहेब दोघांचेही मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. ऍक्च्युली असं म्हणतात की हेल्थ इज वेल्थ, आणि 2020 हे वर्ष फक्त आरोग्य सुदृढ ठेवून स्वतःला जिवंत ठेवण्यासाठीच आहे असं मी ऐकलंय अनेक डॉक्टरांकडून. त्यामुळे आम्ही खरोखर सर्वजण प्रेक्षक सौभाग्यशाली आहोत की आज 2 दिग्गज डॉक्टर आम्हाला खूप मार्गदर्शन करणार आहेत आणि आमच्या या मिशन मध्ये 2020 मध्ये स्वतःला टिकवून ठेवण्यामध्ये आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. आपल्याबद्दल किती सांगावं डॉक्टर साहेब, आपण दोघेही खूप नामांकित डॉक्टर आहात आपापल्या फील्डमध्ये, आपापल्या हॉस्पिटल्समध्ये, आणि आम्हाला गर्व आहे की आपण साळी आहात. त्यामुळे आम्ही आमच्या सर्व प्रेक्षकांतर्फे आपलं स्वागत करतो. आपली ओळख करून देण्यासाठी लहान तोंडी मोठा घास घेते. डॉक्टर मोहित विजय रोजेकर हे असोसिएट प्रोफेसर आहेत राजीव गांधी मेडिकल कॉलेज कळवा येथे, तसेच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय इथे पॅथॉलॉजी इन्चार्ज आहेत. प्रगाढ असा त्यांचा फार मोठा अभ्यास आहे, त्याचप्रमाणे स्पेशलायझेशन आहे, आणि एवढंच नव्हे तर सगळ्या विद्यार्थ्यांना सखोल अभ्यास देऊन, सखोल शिकवून त्यांना ते मार्गदर्शन करत असतात. शिवाय त्यांच्या मिसेस सौभाग्यवती डॉक्टर आरती मोहित रोजेकर, आपण स्त्री रोगतज्ञ म्हणजेच गायनकोलॉजिस्ट आहात, त्याचप्रमाणे IVF स्पेशालिस्ट आहात. प्रत्येक स्त्रीचं स्त्रीत्व आईपणात असतं आणि त्यासाठी आपण त्यांचं ते स्वप्न पूर्ण करण्यामध्ये मदत करतात आणि गायडन्स करतात. आपण मुंबई इथल्या खूपच मोठ्या आणि नामांकित हॉस्पिटल हिंदुजा हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहात आणि आपल्याला तिथे खूप मान सन्मानही आहे आणि खूप आपलं नॉलेज वाखाणण्यासारखं आहे असं सगळेजण म्हणतात. माझे काही असोसिएट आहेत तिथे, तेही सांगतात की डॉक्टर आरती मॅडम खूप कोऑपरेटिव्ह, नेहमी सदा हसतमुख आणि समोरच्यांचं टेन्शन घालवणारे असतात. त्यामुळे अशा ह्या 2 दिग्गज डॉक्टरांचं मी वर्ल्ड साळी फाउंडेशन तर्फे स्वागत करते आणि आजच्या संवाद मालिकेला सुरुवात करते. धन्यवाद. खूप चांगला तुम्ही आमचा परिचय करून दिला. तुमचे शब्द हेच आम्ही आतापर्यंतची ही जी आम्ही कमाई जर समजायचं झालं तर तुमचे शब्द ही आमची खरी कमाई आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. मी वर्ल्ड साळी फाउंडेशनचा एक निवेदक राजेश तांबडे. सर्वप्रथम मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी आज वर्ल्ड साळी फाउंडेशनचा जो मंच आहे, हा डिजिटल मंच आहे, हा मंच आज धन्य झालेला आहे. कारण कोणतंही कार्य सुरू केल्यानंतर त्याला एक जोडपं लागतं त्या कार्याला. मग ते आध्यात्मिक कार्य असो किंवा
मग कोणतेही कार्य. तर आज खऱ्या अर्थाने म्हणजे 19व्या मुलाखतीमध्ये सर्वप्रथम एक जोडपं एकत्र मुलाखतीसाठी आलेलं आहे. तो मान तुमच्याकडे गेलेला आहे. त्यामुळे त्या आध्यात्मिक कार्य असो किंवा कोणतेही कार्य असो, हे कार्य पार पडलेलं आहे. त्यामुळे तुमचं मनस्पूर्वक अभिनंदन त्यासाठी की पहिला मान जोडप्याचा तुम्हाला मिळालेला आहे एकत्र मुलाखतीचा. आणि मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी काही प्रश्न तुमच्यापर्यंत म्हणजे आम्हालाही खूप जाणून घ्यायचं आहे. पण एक पर्सनल प्रश्न विचारतो सर. मोहित सर, लग्नाला किती वर्ष झाली हो? 5 वर्ष. 5 म्हणजे असा बाजूबाजूला बसून बोलण्याचा योग किती दिवसात आता आला नव्हता अजूनपर्यंत? खूप कमी वेळेस. तसं ऑफिशियली म्हटलं तर पहिल्यांदाच. क्या बात. तर खूप छान वाटते असं तुम्ही आणि तुमचं जोड. म्हणजे असं म्हणायला हरकत नाहीये की आता म्हणजे आम्ही तुम्हाला जवळपास 1 सव्वा तास तरी आम्ही तुम्हाला जवळ बसून ठेवणार दोघांना. चालेल. त्यामुळे तुम्ही नक्कीच आमचे आभार मानायला पाहिजेत की कुठल्या तरी कारणाने का होईना, परंतु आम्ही तुम्हाला 1 ते सव्वा तास जवळ बसून ठेवणार. आणि संपूर्ण विश्व तुम्हाला लाईव्ह बघत असल्यामुळे तुम्हालाही उठता येणार नाही. मॅडम, सर, मी पहिल्यांदा माझ्या या टीमची तुम्हाला ओळख करून देऊ इच्छितो. आता आपल्याशी जे बोलत होते ना, त्यांचं नाव आहे श्री राजेश तांबडे. नवी मुंबईचे राहणार आहेत. आणि मला वाटतं त्यांच्या कंपनीचं नाव राजेश जरा थोडस व्हॉइस आयडेंटिटी अकॅडमी. व्हॉइस आयडेंटिटी अकॅडमी. ते इकडे अंधेरीला MIDC मध्ये कंपनी आहे. लार्सन अँड टुब्रो मध्ये नोकरीला आहे. लार्सन L&T मध्ये नोकरीला आहे ते. आणि उत्तम निवेदक आहे आणि वळसाळी फाउंडेशनचे ग्रँड अँकर आहेत. आवाजाची कार्यशाळा म्हणजे व्हॉइस ऑफ कल्चर जे आहे ते त्यांचे उपक्रम आहे आणि त्या माध्यमातून ते युवकांना कसं बोलावं, काय बोलावं, कुठे बोलावं हे शिकवतात. दुसऱ्या आमच्या ज्या निवेदिका आहेत ज्यांनी आपला परिचय करून दिला, त्यांचं नाव आहे डॉक्टर अपर्णा निमकर. सायकोथेरपिस्ट आहेत आणि मोटिवेशनल स्पीच साठी प्रसिद्ध आहेत त्या. अनेक दूरदर्शन आणि आकाशवाणीवरही त्यांच्या मुलाखती प्रसिद्ध झालेल्या आहेत. आणि तिसऱ्या आमच्या निवेदिका आहेत, त्यांचं नाव आहे सौ श्रद्धा संजीव साळी. सामाजिक उपक्रमाशी नेहमीच जोडलेल्या असतात आणि नेहमीच त्यांचा समाजहिताच्या बाजूनेच त्यांचा दृष्टिकोन जो आहे तो नेहमी सकारात्मक आणि समाजहिताच्या बाजूनेच असतो. उत्तम कवयित्री आहेत, विशेष म्हणजे उत्तम साहित्यिक आहेत. अर्थात ही जी मंडळी माझ्यासोबत मॅडम आज मुलाखत घेणार आहेत ना आपली, खरं तर ही मुलाखत देण्यासाठीही पात्र आहेत बरं का. यांची मुलाखत मी एकटाच घेणार आहे, पण थोडा उशीर लागणार आहे कारण मी असं ठरवलं सर. धन्यवाद. तर चला, आजचा गुरुवार आहे. छान लक्ष्मीनारायणाचा जोडा आलेला आहे आणि सुरुवात प्रथम लक्ष्मीपासून करूयात. म्हणजे आरती मॅम, तुम्हाला हा पहिला प्रश्न आहे. तुमचा जन्म कुठे झालं, शिक्षण कुठे झालं, जरा थोडस असं बालपणापासून शिक्षणापर्यंत आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मला ऍक्च्युली खूप आवडतो हा प्रश्न, कारण मला परत त्या जुन्या काळात गेल्यासारखं वाटतं. म्हणजे म्हणतात ना, लहानपण देगा देवा, म्हणजे असं परत लहान झाल्यासारखं सगळं आठवायला मला पण खूप आवडतं. तसं मी माझं गाव खूप छोटं, सेलू, परभणी जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा आणि त्यात सेलू तालुका आहे. तर मी मूळची सेलूची. तिथेच माझं शिक्षण झालं 10वी पर्यंत. आणि तिथे तसं पाहायला गेलं तर एकच शाळा होती आणि त्याच्यामध्ये 2 भाग होते. एक मुलांची शाळा होती, एक मुलींची शाळा होती. तर मी मराठी माध्यमातून मुलींच्या शाळेत शिकलेली, अगदी छोट्या गावात शिकलेली मुलगी असंही तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर 11वी 12वी मी औरंगाबादला शिकले आणि नंतर मेडिकलला नंबर, MBBS ला नंबर पण इकडेच लागला मेरिट बेसिसवर औरंगाबादमध्ये. आणि पुढे मग 2009 मध्ये गायनेकोलॉजी परस्यू करण्यासाठी मी मुंबईत आले. 3 वर्षांचं गायनेकोलॉजी DNB केल्याच्या नंतर
मग जर्मनीला जाऊन मी डिप्लोमा केला IVF मध्ये, किंवा टेस्ट ट्यूब बेबी ज्याला आपण लेमॅन लँग्वेज मध्ये जे म्हणतो, तर टेस्ट ट्यूब बेबी मध्ये मी डिप्लोमा केला. आणि त्यानंतरही पुढे म्हणजे ऍक्च्युली बॅकग्राऊंड असं मी टेस्ट ट्यूब बेबी आणि ह्या सगळ्यात जाण्याचं, सेलू किंवा मराठवाडा हा जो परिसर आहे इथे अजूनही म्हणजे मी लहान होते तेव्हा तोपर्यंत तरी असं फर्टिलिटी किंवा बाळ होणं हे स्त्रीच्या आयुष्याचं सगळ्यात मोठं ध्येय मानलं जायचं. बाकीचे सगळे आजार वगैरे तर होते, पण हे जेव्हा एखादं वंध्यत्व आपण ज्याला म्हणतो किंवा इन्फर्टिलिटी ज्याला म्हणतो, तर ते जर असेल तर तुम्ही बाकी अंगाने सुदृढ असलात तरी पण एक जी प्रतिष्ठा जी समाजात नाकारली जाते, हे कुठेतरी मला खूप मनाला तेव्हापासून जरा जास्त प्रभाव होता त्या गोष्टीचा. म्हणून मी इन्फर्टिलिटी हा पोट विषय निवडला. आणि मग सुपर स्पेशालिटी त्याच्यामध्ये केल्याच्या नंतर पुढे जाऊन जेव्हा मी मुंबईमध्ये पेशंट्स वगैरे बघायचे, तर सगळ्यात जास्त पेशंट्स मला कॅन्सर वगैरेचे पण दिसले. आणि म्हणून आता माझं त्याच्यातही मी थोडं अजून स्पेशलायझेशनचा प्रयत्न केला, जो आता माझा विषय आहे एक्झॅक्टली तो म्हणजे प्रिझर्वेशन ऑफ फर्टिलिटी इन कॅन्सर पेशंट्स. म्हणजे ज्यांना अगदी तरुण वयात कॅन्सर होतो किंवा लहान मुलांमध्येच ज्यांना कॅन्सर असतो, तर आता कॅन्सरच्या ट्रीटमेंट व्यवस्थित आहेत, तर ते जगू शकतात व्यवस्थित, पण त्यांची फर्टिलिटी किंवा मूल होण्याची क्षमता कुठेतरी कमी होते. तर मग आता मी स्पेशलायझेशन त्याच्यात केलंय. प्रवास हा थोडा अवघड होता, पण म्हणतात ना अंत भला तो सब भला, तर तसं काहीच आहे. आणि फायनली आता मी हिंदुजामध्ये स्वतः कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट, IVF स्पेशलिस्ट आणि ऑन्को फर्टिलिटी स्पेशलिस्ट आहे. खूप छान मॅम. अजून बऱ्याच आठवणींना उजाळा आज मिळणार आहे आणि त्या आठवणी सांगताना तुमच्या चेहऱ्यावर त्या आठवणी दिसत आहेत. आपण पुढे जाऊया. बरोबर. दुसरा प्रश्न सर आपल्याला आहे, मॅडमने जसं आपलं बालपण, आपलं शिक्षण, उच्च शिक्षण याची माहिती आम्हाला दिली, तसं तुमच्याबद्दलही आम्हाला जाणून घ्यायची उत्सुकता आहे. तुमचं शिक्षण, उच्च शिक्षण आणि त्यानंतर जीवन जे काय आपलं आहे ते सगळं आम्हाला ऐकून घ्यायचं. तसं आम्ही मूळचे रोजेकर हे मूळचे खुलताबादचे, तर आमच्या आडनाव जे आलं ते खुलताबाद वरनं आलंय. निजामाच्या राजवटीत त्याला रोज म्हणायचे, तिथून आलेले म्हणून आम्ही रोजेकर. माझे आजोबा खुलताबाद वरनं औरंगाबादला आले, तिथं आल्यापासून आम्ही सगळेच औरंगाबाद करत झालो अगदी. तर माझा जन्म आणि MBBS पर्यंतचं शिक्षण हे पूर्णतः औरंगाबाद मध्ये झालेलं. सरस्वती भुवन नावाची शाळा माझी 1ली ते 10वी तिथं पूर्ण केलं. त्यानंतर 11वी 12वी पण सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयातून, आणि त्याच्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज म्हणजे आपण त्याला घाटी म्हणतो, तर त्या महाविद्यालयातून मी MBBS पूर्ण केलं. ते MBBS झाल्यानंतर 1 वर्ष मी मुंबईला परत होतो थोडासा अनुभव घेण्यासाठी, आणि त्यानंतर परत अंबाजोगाईला, बीड जिल्ह्यातला अंबाजोगाई, तिथं स्वामी रामानंद तीर्थ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, तर तिथून मी MD पूर्ण केलं. आणि MD झाल्यानंतर लगेचच मग मुंबईला ऑपॉर्च्युनिटी मिळाली, तर राजीव गांधी मेडिकल कॉलेज आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय हे ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत जे आहे, तिथं मी पहिल्यांदा लेक्चरर म्हणून जॉईन झालो आणि आता असोसिएट प्रोफेसर आहे तिथंच. त्यासोबतच म्हणजे टीचिंग पण आमच्याकडे चालतं MBBSच्या मुलांसाठी, आणि सोबतच मेडिकल कॉलेजला अटॅच हॉस्पिटल असल्यामुळं ठाणे जिल्हा आणि आजूबाजूचा परिसर असा बराच मोठा ट्रेन तिथं पेशंटचा आमच्याकडे येतो. तर त्या पेशंटसाठी जी लॅब आम्ही चालवतो, त्या लॅबमध्ये पण मी लॅब इंचार्ज म्हणून काम करतो. तर साधारण 6 वर्षापासून मी तिथं आहे. तर त्या 6 वर्षाच्या कालावधीत बऱ्यापैकी म्हणजे माझ्या ज्याने जे मॅक्झिमम होऊ शकेल तसं एक साधारण ज्या टेस्ट पूर्वी होत नव्हत्या किंवा थोड्याशा महागड्या टेस्ट असतात बाहेर, काही पॅथॉलॉजीच्या, बायोकेमिस्ट्रीच्या टेस्ट, तर त्या थोड्या स्वस्त दरात, कमी दरात किंवा काही तर अगदी निशुल्क स्वरूपात पेशंटला उपलब्ध करून देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. तर काही अंशी मी त्याच्यात सक्सेस मिळालं पण आहे, आणि अजूनही ते काम आमचं नित्यनेमाने चालूच असतं की नवीन नवीन ज्या टेस्ट येतात त्या आपल्या कॉलेजमध्ये, हॉस्पिटलमध्ये आपण अंतर्भूत करून त्या पेशंटला उपलब्ध करून द्याव्या. आणि मी एक ऍड करते, म्हणजे तो सांगत नाही याच्याबद्दल म्हणून मी सांगते
त्याला ह्याच्यासाठी ठाणे महानगरपालिकेकडून विशेष सेवा असा पुरस्कार पण मिळालाय. कारण ज्या टेस्ट अगदीच व्हायच्या नाहीत तिथे किंवा प्रायव्हेट लॅबला पाठवायला लागायच्या, अगदी 1,500 2,000 ज्याचे चार्जेस असतात एका टेस्टचे, तर त्या सगळ्या टेस्ट त्यांनी 10 रुपये 20 रुपये अशा दरामध्ये त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आणि ठाणे महानगरपालिकेच्या म्युनिसिपल सेंटरमध्ये त्यांनी उपलब्ध करून दिलंय. अभिनंदन सर, खूप Thank you. छान. सगळं शिक्षण वगैरे पूर्ण झालं, म्हणजे आपलं MD झालं, मॅडमचं पण गायनिकचं पूर्ण शिक्षण झालं, की भेटला कुठे? औरंगाबादला भेटला की सगळं शिक्षण झाल्यावरती अचानक कुठे गाठ भेट पडली, की अगोदरच काही ठरलेलं होतं की एज्युकेशन पूर्ण केल्यानंतर विवाहाबद्ध व्हायचं? काय हा क्षण फार महत्वाचा असतो, टर्निंग पॉइंट आहे तो माणसाच्या जीवनातला. खूप जणांना पडलाय हा प्रश्न. आम्हाला आता ह्या लग्न झाल्यानंतर आम्हाला जेव्हा सोबत बघतात तेव्हा औरंगाबादच्या खूप जणांना हा प्रश्न पडलेला आहे. पण म्हणजे तसं जर लव्ह मॅरेज असतं किंवा आधीपासून काही असतं तर मला अजून सांगायला छान वाटलं असतं. पण आमचं तसं पाहिलं तर आमचं अरेंज मॅरेज आहे आणि अरेंज मॅरेज झाल्याच्या मॅडम की म्हणजे लव्ह केल्यानंतर अरेंज करणं फार कठीण जातं, पण अरेंज नंतर लव्ह करणं फार सोपं आहे असं मला वाटतं. आणि आम्ही सोप्या कॅटेगरीतले सर. या पठडीमध्ये जी लोक बसतात ना त्यांचे संसार नक्कीच सुखाचे आहेत. म्हणजे मी असं म्हणणार नाही, त्यांचेही असतात, पण हे जरा जास्त सुखाचे असतात. अरेंज केल्यानंतर लव्ह जरा चांगलंच राहतं. आणि आपण बरोबर. सो आम्ही त्या तुम्ही सांगितलेल्या कॅटेगरीतले आम्ही आहोत. आधी म्हणजे अरेंज मॅरेज आहे हे, आणि प्रॉपर म्हणजे पत्रिका वगैरे बघून प्रॉपर आई वडील दोघांचे एकमेकांना भेटून बोलून असं आमचं लग्न झालं. लग्न जेव्हा ठरत होतं, जेव्हा आम्ही एकमेकांना भेटत होतो तेव्हा ना पहिल्यांदा भेटल्यानंतर लक्षात आलं की हा तोच मुलगा आहे जो 11वी 12वी मध्ये पण माझ्या कॉलेजमध्ये होता, माझ्या ट्युशन मध्ये होता. आणि इथे 2च कॉलेजेस आहेत MBBS साठीचे. तर मी MGM मध्ये होते, हा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये होता. पण तुम्हाला माहिती असेल म्हणजे छोट्या शहरांमध्ये एका कॉलेजमध्ये जरी गॅदरिंग वगैरे असेल तर दुसऱ्या कॉलेजचे सगळे मंडळी येतात. तर अशा वेळेस पण तुम्ही तो चेहरा पाहिलेला असतो. सो तसा चेहरा ओळखीतला आहे, पण पर्सनॅलिटी ही लग्न झाल्याच्या नंतर ओळखीची झाली. तर तसं म्हटलं तर हा काय म्हणतात अरेंज झाल्याच्या नंतरचं लव्ह मॅरेज आहे. सर तुम्ही तेव्हा बघितलं नाही का यांना? नाही म्हणजे चेहरा कधीचा वाटला पहिल्यांदा लग्नासाठी म्हणून जेव्हा पहिल्यांदा भेटलो. सर मॅडम आणि सर मला असं विचारायचं आहे की हे जे शिक्षण आहे तेव्हा आपलं, असं आठवलं स्टाईल झालं की अरे हा केलेच नाही, तेव्हा नाही केले. पण जेव्हा भेटलो त्याच्यानंतर वाटलं की हा आता म्हणजे आपल्याला जे इमेज एक्सपेक्टेड होती तशी समज आलेली आहे, त्याच्यामुळे आता हरकत नाही लग्न करायला. आणि लग्न झाल्याच्या नंतर आमचे सासू सासरे म्हणजे मोहितचे आई वडील यांनी आम्हाला एक पेपर कटिंग नंतर दाखवलं होतं. मी नंतर शेअर करेन नक्कीच. त्या पेपर कटिंग मध्ये ते 12वीला लिस्ट मध्ये आलेले मुलं किंवा ज्यांचे नंबर लागलेले मुलं त्याचं ते कटिंग होतं. तर त्याच्यामध्ये मोहितचा फोटो आणि त्याच्या खाली माझा फोटो असं ते कटिंग त्यांनी मला नंतर दिलेलं. पण चेहरा तोपर्यंत बराच बदललाय. तेव्हा लक्षही नव्हतं की पहिल्या रो मध्ये कुठल्या मुलाचा चेहरा होता ते. आपण कुठे तेच शोधत होते मी तेव्हा. पण आता तो चेहरा जास्त ओळखीचा आहे. तेव्हा असं काही ओळखीचा नव्हता तो चेहरा. रबने बनाई जोडी असं काहीतरी आपलं आहे. देवानी ते बनवलं होतं अगोदर, तुम्हाला सिग्नल्स दिले होते, पण शेवटी आपल्या रीतिरिवाजाप्रमाणेच लग्न झालेलं आहे. फार छान, कॉंग्रॅच्युलेशन. आणि परफेक्ट जोडी आहे तुमची. आपल्याला एवढं मोठं शिक्षण, एवढं पदव्युत्तर घ्यायला खूप वर्ष जातात. कारण MBBS ला एंट्री घेणं, एंट्रन्स देणं हेच मोठं दिव्य असतं. आणि त्यातून एवढं मोठं इतक्या वर्षांचं शिक्षण करणं सोपं काम नाहीये, मला माहितीये. तर मला आमच्या प्रेक्षकांतर्फे जाणून घ्यायचंय की यात काय काय अडथळे आले दोघांनाही. सो प्लीज लेट मी नो. नक्कीच. तुम्ही म्हणालात तसं लेंदी तर नक्कीच आहे मेडिकलचं शिक्षण. आणि भारतामध्ये काही शिक्षण पद्धती पण वेगळ्या आहेत. जसं दुसऱ्या देशांमध्ये त्यांच्या मातृभाषेमध्येच त्यांचं पूर्ण शिक्षण असतं.
तसं आपल्याकडे एक 10वी पर्यंत मीडियम वेगळे वेगळे असू शकतात आणि नंतर एकदमच ते इंग्लिश मीडियम होऊन जातात सगळे. तर मला पहिल्यांदा तर प्रॉब्लेम तिथे आला, कारण सेलूची असल्यामुळे एक तर मला माझं पूर्णच एन्व्हायरमेंट चेंज करायला म्हणजे झालं होतं 10वी नंतर. एन्व्हायरमेंट पूर्ण वेगळं होतं, मित्रमैत्रिणी वेगळे, आई वडील अधूनमधून यायचे. औरंगाबादमध्ये आम्ही जेव्हा शिक्षणासाठी होतो तेव्हा. तर हे सगळे बदल, नंतर मीडियमचा बदल, म्हणजे आधी माझं मीडियम शाळेचं हे मराठी मीडियम आणि आता झालं होतं इंग्लिश मीडियम. तर कळायचं, समजायचंच नाही असं नाही, पण थोडासा जो इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स थोडा सुरुवातीला यायचा. आणि म्हणजे मला सांगायला मी संकोच नाही करत, कारण जे खरं आहे ते आहे. आणि याच्यासाठी सांगते कारण जर दुसऱ्या पण कुणाला, जर जे कोणी ऐकत असतील त्यांना पण कुणाला जर असं होत असेल तर हे नॉर्मल आहे, हे सांगण्यासाठी मी सांगते. हे नॉर्मल आहे आणि जर असं कधी वाटलं तर खचून न जाता तुम्ही त्यावर प्रयत्न करू शकता. सो हे बदल झाल्याच्या नंतर कुठेतरी ना मी थोडीशी जास्त इंट्रोव्हर्ट झाले होते आणि खूप मिळायला मिसळायला मैत्रिणींमध्ये जरा मी कुठेतरी एक स्टेप मागे होते. आणि त्याच्यानंतर एंट्रन्स वगैरे जेव्हा आली तेव्हा आम्हाला इथे औरंगाबादमध्ये क्लासेस वगैरेचं जे इथे कल्चर होतं ते सेलूमध्ये अगदीच मला नव्हतं. म्हणजे आम्हाला कधी तिथे ट्युशन्स पण नावाचा प्रकार नव्हता, जे शिकवतात ते कॉलेज शाळेमध्ये. आणि औरंगाबादला आल्याच्या नंतर कॉलेजमध्ये कुणीच कॉलेज करत नव्हतं आणि सगळेजण आपापल्या क्लासेसमध्ये, असं इथलं कल्चर होतं. सो आता नाही माहिती मला आता काय कसं असतं कॉलेजमध्ये ते, पण तेव्हा क्लासेस हा खूप मोठा हे झालेला, तेव्हा इन्स्टिट्यूशन होती ती मोठी. आणि मग त्याच्यामुळे सगळ्यांच्या मागे मागे मग मलाही क्लासेस जॉईन करायला लागले, कारण कॉलेजमध्ये तेवढं हे नाही मिळायचं. मग नंतर क्लासेस जॉईन करून लागला, थोडासा वेळ लागला मला रुळायला, पण टचवूड सगळ्यांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा आज आपण जे बोलतोय तो योग यायचा होता म्हणून ते कसं तरी झालं पूर्ण, म्हणजे एंट्रन्स पर्यंत. आणि एंट्रन्सच्या नंतर पण अभ्यासक्रम खूप टफ आहे MBBS चा. आणि कसं असतं तेव्हा अशी डू ऑर डाय सिच्युएशन असते. तर ज्याला जो खरंच तेवढा स्ट्रेस घेऊ शकतो, म्हणजे कसं आहे, आधी असं म्हणायचं की डॉक्टर किंवा इंजिनियरच बनायचं, म्हणून शक्यतो त्याच फील्डमध्ये आई वडील मुलांना खूप स्ट्रेस द्यायचे. पण मला असं नाही वाटत, कारण बाकीचे फील्ड्स पण खूप चांगले आहेत. तर त्यामुळे जर तुम्हाला खरंच तो मेडिकलचा स्ट्रेस जर होत असेल तर तुम्ही अगदी तोंड वर करून मेडिकल सोडू शकता. म्हणजे तुम्ही आजकाल बघत पण असाल की स्ट्रेस आल्यानंतर मग मुलं अर्धवट सोडून देतात, डिप्रेशन मध्ये जातात. काही काही नवीन उदाहरणं आहेत ज्यांनी आत्महत्या केलेली आहे. तर हे एवढं करण्याची काहीच गरज नाहीये. सो अशी जरी सिच्युएशन आली डू ऑर डाय, तर तुम्ही स्वतःला पडताळून बघा. जर तुम्ही तेवढं करू शकत असाल तरच ह्याच्यामध्ये पुढे जा, नाही तर बाकीचेही प्रोफेशन्स खूप चांगले आहेत. आणि एकदा या प्रोफेशन मध्ये आल्याच्या नंतर तुमची कुवत तुम्हाला स्वतःलाच कळायला लागते. कारण जसं MBBS पूर्ण करत असताना तुम्हाला कळतं तुम्हाला कोणत्या विषयामध्ये रुची आहे, गायनेकॉलॉजीमध्ये आहे, सर्जरीमध्ये आहे, अजून काही आहे, तर मग तुम्ही त्या विषयाला घेऊन तुम्ही पुढे परस्यू करू शकता. आणि असंच करत करत मग ते इथपर्यंत येऊन पोहोचलो. सो हर्डल्स खूप होते, पण म्हणजे माझे तर तुम्ही ऐकले, पण मला ह्याच्या थ्रू बाकीच्यांना पण सांगायचंय की जरी आले तरी पण तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचंय ते, म्हणजे कोणाच्या दबावामध्ये न येता, असं मला म्हणायचंय. डॉक्टर साहेब, तुमच्या एज्युकेशन मध्ये कोणत्या कोणत्या हर्डल्स आले? हर्डल्स तर असं म्हणजे मी मुळातच औरंगाबादला होतो, त्यामुळं शिक्षणाची म्हणजे घरी पण वडील डॉक्टर, आजोबा शिक्षक, अगदी हाडाचे शिक्षक, तर त्यामुळं शैक्षणिक पार्श्वभूमी चांगल्याच ह्याच्यात होती. त्यामुळं असं शिक्षणात अडचण अशी काही विशेष आली नाही. पण जे मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम हा जो डिफरन्स होता तो नक्कीच खूप जाणवायचा. किंवा MBBS ला लागल्यावर सुद्धा जी कॉन्व्हेंट मधनं आलेली काही मंडळी असतात
तर त्यांचं इंग्लिश आणि आपण मराठी मीडियम मधनं आलेलो आपलं इंग्लिश किंवा उत्तर माहिती असतात पण ते उत्तर द्यायचं कसं किंवा धीरच व्हायचा नाही. अगदी सुरुवातीला असं दबून गेल्यासारखं व्हायचं. पण मग हळूहळू भीड चेपत गेली आणि नंतर नंतर अरे त्याचं उत्तर आणि आपलं उत्तर सारखंच आहे, फक्त काय इज एम आर वर्ब सोडायची कमी असते फक्त, बाकी टेक्निकल सगळं तेच सांगतात, आपण तेच सांगतो आणि तेही तेच सांगतात. तर हळूहळू भीड चेपली आणि नंतरही म्हणजे डॉक्टर होण्यामागचा एक उद्देश असाही होता की घरी पप्पांची जी प्रॅक्टिस आहे ती आम्ही लहानपणापासून बघितली की अगदीच कमी पैशांमध्ये पेशंट तपासायचे आणि कुणाला मागायचे पण नाही, एखादा दुसरा तपासून गेला तर हा जा बाबा काय हरकत नाही अशा स्वरूपातलं. त्यामुळे एक सामाजिक बांधिलकी पण थोडीशी मनात की बाबा आपण समाज आपल्यासाठी काहीतरी करतच असतो, तर आपल्याला कळत न कळत करत असतो असं. आपणही जाणीवपूर्वक काहीतरी केलं तर तेवढंच आपण थोडंसं समाजाच्या ऋणातनं मुक्त झाल्यासारखं एक आपल्याकडनं प्रयत्न म्हणून असं. तर म्हणजे असं एक बॅकग्राऊंड कायम ते मनात असतं की आपण जे काय करतोय ते काहीतरी त्याचा सगळ्यांनाच फायदा झाला पाहिजे अशा दृष्टीने प्रयत्न ठेवायचे. So major hurdle for both of you were the language barrier, but you overcome it with self-confidence. तर या प्रश्नाचं उत्तर मला माहित आहे, तरी पण मी विचारतोय, जेव्हा दोघे घरी असता एकत्र त्यावेळी जास्त कोण बोलतं? मुलाखतीतनं लक्षात येईलच तुमच्या. नाही मला मी नाही तसं ते लक्षात आलं बोलायला खूप आवडतं, मला स्वतःला बोलायला खूप आवडतं, मी खूप एक्सप्रेसिव्ह आहे आणि जर मला कुणी नाही भेटलं बोलायला तर मी फोन करून करून बोलते, माझ्या फ्रेंड्सना बोलते, माझ्या आई वडिलांना बोलते, नातेवाईकांना बोलते. मला एक्सप्रेस होऊन मला स्ट्रेस रिलीफ करायला खूप आवडतं. क्या बात आहे. दोघांनाही तसं आम्हाला बोलायला खूप आवडतं, गप्पा मारायला खूप आवडतं, पण मी घरी असलो की मला मग ऐकलेलं जास्त बरं असतं असं. नाही सर, ते आणि तेच चांगलं आहे सर. दोघांनी पण बोललो ना तर मग अबोला होईल लवकर, म्हणजे अबोला होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. काय नक्कीच पुढे जाऊया. नाही, बोलण्यावरून मला एक आठवलं, ते म्हणजे मी वाचलेलं आहे, कदाचित डॉक्टर आहात तुम्ही तर तुम्हाला कदाचित माहित असेल, आज मलाही उत्तर मिळेल की 100% बरोबर आहे, की दिवसभरात महिलांना 20,000 शब्द बोलायचे असतात आणि पुरुषांना 7,000 शब्द बोलायचे असतात, असं मी वाचलंय एका पुस्तकामध्ये. तर 20 म्हणजे पुरुषांचे 20,000 शब्द माझ्या बाबतीत कदाचित जास्तही होत असते. अच्छा, तर ते पुरुषांचे जे आहेत 7,000 शब्द ते ऑफिसमध्ये संपलेले असतात आणि घरी आल्यानंतर मग ऑफिसमध्ये संपतात आणि घरी आल्याच्या नंतर मुलीसोबत खेळताना संपतात. हो, त्यामुळे तर म्हणून पुढचा प्रश्न असा आहे, येस, म्हणजे पुढच्या दिवसाचा कोटाही आदल्या दिवशी संपत असेल कदाचित. ओके, पण असं छान खूप आनंद होतोय तुमच्याशी बोलताना. पुढचा प्रश्न दोघांसाठी आहे की या क्षेत्रात आलात पण त्यानंतर कुणाकडनं म्हणजे ते क्षेत्र निवडावं लागलं, अगोदर तुम्हीच निवडलं होतं की नंतर मग निवडल्यानंतर परत कुणाकडून प्रेरणा मिळाली, हे जाणून घ्यायचं आम्हाला. क्षेत्र तसं मी स्वतःच निवडलं. MBBS करायच्या आधी म्हणजे माझं फॅमिली बॅकग्राऊंड माझं थोडंसं सांगायचं राहिलं ते असं की माझे आजोबा पण वैद्य होते आणि सेलू सारख्या ठिकाणी वैद्यकीय म्हणजे आजूबाजूच्या छोट्या छोट्या नद्या पार करून पण रात्री बेरात्री लाईट नसताना पोहून त्या माणसाच्या घरी जाऊन नाडी परीक्षा करायची आणि फीस म्हणून मग आम्हाला घरामध्ये किंवा त्यांना जो फीस यायची ती म्हणजे भाजीपाला नाही तर फळं, पैशांच्या स्वरूपात खूप कमी मी फीस बघितलेली आहे त्यांना आलेली. पण त्या गोष्टीमुळे तो जो त्यांच्या ह्या सगळ्या मेहनतीमुळे समोरच्या पेशंटच्या चेहऱ्यावरचा आनंद किंवा जो रिस्पेक्ट त्यांच्याबद्दल सगळ्यांच्या मनात निर्माण झाला तर तो त्याने माझ्या मनावर खूप इम्पॅक्ट केला. मी लहान असताना जशी माझे वडील पण आयुर्वेदिक तज्ञ
तर त्यांचा पण हा सेम ट्रेंड त्यांचा पण झाला होता की पैशाच्या स्वरूपात नाही, पण म्हणजे पैशाने खूप श्रीमंती असं नाही, पण सगळ्यांच्या मनामध्ये जो आदर होता आणि जो प्रामाणिकपणे, म्हणजे अजून तरी त्या भागांमध्ये प्रॅक्टिस ही खूप प्रामाणिकपणे चालते. म्हणजे आजार आहे तर आहे, नाही तर नाही. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचे तर करा, गरज असेल तर करा, हे असं म्हणजे अगदी पैशांच्या मागे अजून तरी हे फील्ड त्या भागामध्ये गेलेलं नाही. तर ते जे इंटरॅक्शन होतं समाजामध्ये त्यांच्या बद्दल, तर त्या गोष्टीच्या इम्पॅक्टमुळे मी ही फील्ड निवडली. आणि त्यातल्या त्यात परत गायनेकॉलॉजी मी का निवडली ते मी जसं आधी तुम्हाला सांगितलं की या सगळ्या बॅकग्राऊंड मध्ये जो अगदीच म्हणजे समाजामध्ये अगदीच ज्यांची कुचंबणा व्हायची किंवा सगळं सुदृढ असूनही एक वाळीत टाकल्यासारखा जो प्रकार व्हायचा, मी बेसिकली बिंग काय म्हणतात त्याला फिमेल, मला ते इमोशनल फॅक्टर्स खूप लवकर अट्रॅक्ट करतात. सो म्हणून ज्यांना पण असा त्रास झालेला त्या सगळ्यांकडे बघून कुठेतरी मला असं वाटलं की मी हे सगळं करावं. आणि जेव्हा मी 8वी-9वीत असताना एक पेपरमध्ये माझ्या परीक्षेच्या वेळेसच एक बातमी आलेली की भारतामध्ये पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म म्हणून डॉक्टर इंदिरा हिंदुजांच्या थ्रू. तर कुठेतरी आपण अशा बातम्या वाचताना आपण कुठेतरी त्या लोकांना पण आयडल मानायला सुरू करतो. आणि तसं मला MBBS झाल्याच्या नंतर जेव्हा गायनाकोलॉजी करायचं होतं तर मला औरंगाबादमध्ये पण DGO साठी नंबर लागला होता, पण कुठेतरी त्या नावाने पण माझ्यावर खूप इम्पॅक्ट केला होता. म्हणून मी मुंबईला जाऊन त्यांच्या गायडन्सच्या अंडरच, म्हणजे मी इंदिरा हिंदुजा मॅडमचीच स्टुडंट, तर मी त्यांच्या अंडरच शिक्षण घेतलं माझं गायनेकॉलॉजीचं. आणि इन्फर्टिलिटी पण, म्हणजे ज्यांनी पहिली टेस्ट ट्यूब बेबीचा म्हणजे ज्यांनी हे केलं इथे इन्व्हेन्शन, तर मला त्यांच्याकडूनच ट्रेनिंग घेण्याचं माझं स्वप्नही होतं आणि टचवूड ते पूर्ण पण झालं. आणि अजूनही मी त्यांच्यासोबतच काम करते, म्हणजे मी इंडिपेंडेंट कन्सल्टंट असले तरी पण मला त्यांच्यासोबतचा बॉन्ड मला कधीच ब्रेक नाही करायचं, तर मी अजूनही त्यांची असोसिएट. सर तुम्ही? माझं मी मगाशी सांगितलं तसं लहानपणापासून मी वडिलांची प्रॅक्टिस बघितलेली आणि अगदी कमी चार्जेस मध्ये पेशंटला तपासायचं, नाही दिलं तर नाही, पण ठीक आहे जा म्हणायचं, तसं काही हरकत नाही. आणि तेवढाच सपोर्ट म्हणजे जो बाहेरून आपल्याला दिसत नाही तेवढाच महत्वाचा असतो की आईनी पण त्यांना कधी असे पैसे मागितले नाहीत की बाबा तुम्ही का घेत नाहीत म्हणून, कारण आईनी मागितले नाहीत म्हणून त्यांना ते कमी याच्यात घेणं शक्य झालं, असंही एका अर्थाने आपण म्हणू शकतो. तर ही बॅकग्राऊंड असल्यामुळं एक असं मनात कायमचं ठसलेलं की बाबा आपण काहीतरी समाजासाठी चांगलं करावं. त्यामुळं सगळ्यात सोयीचा आणि सहज सोपा जो असा मार्ग वाटला तो मग डॉक्टर होऊनच, की आपण वडिलांसारखंच काहीतरी डॉक्टर होऊन छान प्रॅक्टिस करावी, पेशंटला बरं करावं. आणि ते बरे झाल्यानंतरचा जो आनंद असतो तो शब्दातही सांगता येत नाही आणि पैशातही त्याची किंमत करता येत नाही. त्यामुळं त्यामुळं तसं एक ती बॅकग्राऊंड असल्यामुळं मला प्रायव्हेट प्रॅक्टिस तर तशी म्हणजे योग नाही आला करायचा, पण गव्हर्नमेंट प्रॅक्टिस मध्ये राहून मग असं विचार केला की गव्हर्नमेंटचा लोकांचा अनुभव खूपच म्हणजे फार काही विशेष सांगण्यासारखा नसतो, पण लोक गव्हर्नमेंटला जातात. जर पैसे असतील, पेइंग कपॅसिटी असेल तर लोक नेहमीच प्रायव्हेट हॉस्पिटल्स प्रेफर करतात. पण मग तेच तसाच अनुभव, तशी सर्व्हिस आपण गव्हर्नमेंट मध्ये का देऊ नये, किंवा जर मिळत नसेल त्यांना तर आपण त्या दृष्टीने काही प्रयत्न करता येतील का, म्हणून पण मग गव्हर्नमेंट हॉस्पिटल मी जॉईन केलं आणि त्या दृष्टीने नेहमीच आमचे प्रयत्न चालू. सर खरंच म्हणजे सामान्य माणूस परमेश्वरात देव ज्या माणसात पाहतो ते म्हणजे डॉक्टर, आणि फार कमी डॉक्टर असे ज्यांना असं सेवा म्हणून त्यांनी हे क्षेत्र निवडलेले आहे, आणि तुम्ही त्यातलेच आहात. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि आपण पुढे जाऊया. खरंच आहे, तुम्ही दोघे दाम्पत्य एक सामाजिक बांधिलकी आणि समाजासाठी जे उपयुक्त आहे त्या गोष्टीकडे तुमचा कल पाहून खूप छान वाटतंय. आणि खरंच डॉक्टरी पेशा असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही एक समाजाला एक म्हणजे जे टेन्शन असतं किंवा दुःख असतं त्यांचं हलकं करण्याचं काम, फुंकर घालण्याचं काम डॉक्टर करत असतात, आणि ते तुम्ही खूप छान पार पाडताय. मला मॅडम तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे
तुम्ही नामांकित हिंदुजा हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनकोलॉजिस्ट आहात. त्याशिवाय तुम्ही IVF स्पेशालिस्टही आहात. आताच तुम्ही सांगितलं, त्या गोष्टीचा उलगडा केलात. पण तरीही महिलांना त्यांच्या आरोग्यासाठी काय मार्गदर्शन करू शकाल? नक्कीच माझा खूप आवडीचा आणि मी ज्याच्यावर रोज बोलते आणि प्रत्येक माझ्या पेशंटला बोलते असा तुम्ही प्रश्न विचारला आणि मला इथेही सांगायला खूप आवडेल, कारण आज किंवा हा इंटरव्ह्यू जे कोणी जेव्हा केव्हा बघतील तेव्हा मॅक्सिमम हा महिलांना संदेश पोहोचेल असं मला वाटतं. सो सगळ्यात पहिली गोष्ट मी जी नेहमी सांगते माझ्या जे पण चॅट्स असतात किंवा लाईव्ह मी जेव्हा पण जाते, पहिली गोष्ट म्हणजे भारतीय स्त्री हा जो प्रकार आहे हा बाकीच्या जगातल्या स्त्रियांपेक्षा अगदीच वेगळी आहे. असं म्हणायचा माझा मागे उद्देश असा की भारतीय स्त्रीसाठी ती स्वतः सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे त्यांना घरातला स्वयंपाक इम्पॉर्टंट आहे, त्यांना नवऱ्याच्या वेळा सांभाळणं इम्पॉर्टंट आहे, त्यांना मुलांना डबे करणं इम्पॉर्टंट आहे, मुलांचे शिक्षण इम्पॉर्टंट आहे, स्वतःचं ऑफिस इम्पॉर्टंट आहे, पण स्वतःची हेल्थ किंवा स्वतःची काळजी हा त्यांच्या लिस्ट मध्ये कुठेच नाही. आणि जेव्हा पण त्यांना काही हेल्थ इश्यूज असतात किंवा जेव्हा पण त्या कुठल्या गोष्टींनी सफर करतात, तर समजा एखाद्या कोणाला जर असं वाटलं की नाही आज थोडंसं वीक वाटतंय, तर एखादा मुलगा असेल किंवा मुलगी असेल किंवा माणूस असेल तर ते लगेच सांगतात की आज मला बरं वाटत नाहीये. पण तुम्ही बायकांच्या तोंडून शक्यतो हे कधीच नाही ऐकणार की आज मला बरं वाटत नाहीये, आज मी स्वयंपाकच करणार नाही, आज मी झोपून राहणार, किंवा आज मला जसं माणसांमध्ये असतं, मी खूप ओपनली बोलते, तसं माणसांमध्ये असतं की मला आज खूप ताण आलाय, मी जरा सिगरेट ओढून येतो, मला खूप ताण आलाय, आज मी ऑफिसला सुट्टी घेतो, मी आंघोळ नाही करणार, मी व्यायाम नाही करणार. तसं स्त्री ही कधीही म्हणणार नाही की मला आज ताण आलाय किंवा घरात खूप लोक आले तर आज मी स्वयंपाकच नाही करणार. ऑन द कॉन्ट्ररी ती अजून जोमाने वेगळे वेगळे 4 पदार्थ बनवते. कोणी आलेलं दिसलं, तिला बरंही नसलेलं दिसलं तरी पण कुणासाठी काहीतरी आवडीचं काहीतरी करून देते. सो तिच्यासाठी स्वतःची हेल्थ हा अगदीच दुय्यम विषय असतो. आणि सगळ्यात कॉमन त्यांच्यासाठी काय आहे की बरं नाही वाटलं तर ते एक्सेप्ट करत नाही. ते काय करतात, आज मला बरं नाही वाटत ना, मी 1 कप चहा पिते म्हणजे मला बरं वाटेल. सो हे त्यांच्यामध्ये एक्सेप्टन्स पण खूप कमी आहे आणि टॉलरन्स लेवल खूप जास्त आहे. म्हणून होतं काय आपल्या समाजामध्ये की आपल्या समाज म्हणजे इन टोटल इंडियन कल्चरमध्ये की ह्या स्त्रियांचे आजार हे खूप सिव्हिअर किंवा खूप लेट जाऊन मग आपल्याला कळतात, निदान होतं. म्हणून प्रत्येकाने आपल्या तब्येतीची काळजी, म्हणजे मी सगळ्यांना असं सांगते की जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सगळं व्यवस्थित करायचं असेल किंवा तुमचा ऑफिस मध्ये सगळं व्यवस्थित करायचं असेल तर तुमची हेल्थ व्यवस्थित राहणं हे खूप खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये अगदी तुमच्या डाएट पासून, तुमच्या एक्सरसाइजेस पासून, तुमच्या मेडिटेशन पासून सगळ्याच गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे मी जर बोलायला लागले तर मी खूप बोलेन या विषयावर, कदाचित बाकीचे प्रश्न राहून जातील. म्हणून मी इन शॉर्ट सांगते की हे 3 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि प्रत्येक स्त्रीने ह्या गोष्टींकडे लक्ष देणं ही खूप महत्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक स्त्रीने, मी जरी असं सांगत असले तरी पण खूपदा माझ्याकडूनही ह्या गोष्टी होतात. पण हे एक्सेप्टन्स की तुम्हाला आजार आहे आणि हे टॉलरन्स हे की मी सगळं काही करू शकते, मी आजारी आहे तरी पण मी सगळं काही करणार, हे कुठेतरी याचा समतोल झालं पाहिजे. तरच तुम्ही एक हेल्दी लाईफ एंड पर्यंत जगू शकाल. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे झालंय असं की स्त्रियांमध्ये म्हणजे जे मेनोपॉझल एज येतं, ज्याला आपण एक 40च्या नंतर म्हणतो, तर हाडांचा ठिसूळपणा म्हणा, ज्याला आपण ऑस्टिओपोरोसिस म्हणतो, किंवा मल्टिपल विटॅमिन डेफिशियन्सीज म्हणतो, किंवा व्यायामाला वेळ मिळत नाही, घरकाम खूप असतं, एक्झर्शन खूप असतं पण एक्सरसाइज नसते त्याच्यामध्ये, म्हणून मग स्थूलपणा म्हणा. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त आपल्याला प्रमाणात पाहायला मिळतात. आणि दुसरी गोष्ट की स्त्रियांमध्ये कॅन्सरचं प्रमाण पण जे आहे ते खूप लेट स्टेजला आपल्याला कळतं की यांना कॅन्सर आहे, कारण ते छोटे छोटे सिम्पटम्स हे खूप निग्लेक्ट केले जातात आणि त्या स्वतःच सांगत नाहीत, म्हणून फॅमिलीलाही ते रिअलाइज व्हायला खूप वेळ लागतो. सो तुम्ही स्वतःही तेवढ्याच इम्पॉर्टंट आहात जेवढी तुमच्यासाठी तुमची फॅमिली किंवा तुमचा वर्क प्लेस आहे.
सो हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. आपण मॅडमनी पण एकदा हाच निरोप दिला होता की महिलांनी आपल्या स्वतःकडे खूप लक्ष दिलं पाहिजे. ते अगदी टाळतात आणि त्याच्यामुळे त्यांचे आजार होणं किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मोठा आजार होणं हे सगळं ओघाने येतं. त्यामुळे नक्की तुमच्या दोघांचा मेसेज मी माझ्या मैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवेन आणि तब्येतीकडे स्त्रियांनी जास्त लक्ष दिलं पाहिजे याकडे मीही प्रयत्न करेन. थँक्यू. नक्की नक्की. डॉक्टर मॅडम, ऍक्च्युली मला असं विचारायचं आहे की IVF प्रत्येक स्त्रीला आई होण्याची फार इच्छा असते. मातृत्व फार अभिमानास्पद गोष्ट आहे. तर ही जेव्हा ट्रीटमेंट एखादी स्त्री घेत असते तेव्हा तिला तिच्यावरती भयंकर मानसिक तणाव असतो. संपूर्ण कुटुंबावर असतोच असतो, परंतु तिला स्वतःला खूप प्रकारे शारीरिक आणि मानसिक समस्यांना तोंड द्यावं लागतं. तर हा विषय फार मोठा आहे मला समजतंय, पण काही थोड्याशा टिप्स की आपण ते कसं हँडल करावं. नक्की. IVF म्हणजे बेसिकली टेस्ट ट्यूब बेबी आणि मानसिक तणाव जो तुम्ही म्हणालात तर ह्याच्यामध्ये ना होतं असं की सगळ्यात पहिले तुम्हाला स्वतःच प्रेशर असतं की स्वतःलाच तुम्ही इतकं सांगितलेलं असतं की बस आता ही ट्रीटमेंट झाली की मी आई होणार. पण कसं असतं प्रत्येक ट्रीटमेंटला काहीतरी लिमिटेशन्स असतात. तर जेव्हा आणि हे मला असं खूप मनापासून वाटतं की हे डॉक्टर्सची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्ही पेशंटला आधी व्यवस्थित त्यांची कंडिशन समजावून सांगायला हवी. म्हणजे जर तुम्ही त्यांना एक्सेसिव्ह होप्स दिले आणि प्रत्येकाचे कारण हे वेगळे असतात. मूल न होण्याचे कारण प्रत्येकाचे वेगळे आहेत आणि त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष हे दोघांचे पण कारण कॉन्ट्रीब्युट होतात. तर त्या कारणांवर प्रत्येक डॉक्टरनी आधी त्या पेशंटला काउन्सिलिंग करणं हे खूप महत्वाचं आहे. तरच हा तणाव कमी होऊ शकतो. नाहीतर जर तुम्ही त्यांना सांगितलं की IVF म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी, असं ते टेस्ट ट्यूब मध्ये बेबी बनणार, तुमच्या गर्भाशयात घालणार आणि तुम्ही प्रेग्नेंट, म्हणजे इट इज लाईक मिरॅकल आणि 100% रिझल्ट असं नाहीये. तर सगळ्यात पहिले हे तुम्हाला जे पेशंट आहेत त्यांना स्वतःला हे ऍक्सेप्टन्स आलं पाहिजे आणि त्यांचा कुठेतरी एक असा दृष्टिकोन बनला पाहिजे की होप फॉर द बेस्ट बट प्रिपेअर फॉर द वर्स्ट. कारण अननेसेसरी जर तुमचे होप्स खूप वाढत राहिल्या तर ते कुठेतरी मग निराशा मध्ये मग डिप्रेशन आणि अजून पण बऱ्याच गोष्टी निर्माण होतात. तर सगळ्यात पहिले तर तुम्ही कारण जाणून घ्या आणि मग तुम्ही ही ट्रीटमेंटसाठी जा. ट्रीटमेंट मध्ये काही इंजेक्शन्स असतात आणि कसं आहे ही ट्रीटमेंट जसं बाकीच्या औषध गोळ्यांचं असं की आज एक ताप आलाय तुम्हाला एक गोळी खाल्ली आणि रात्री तुम्हाला घाम येईल आणि बरं वाटेल, तशी ही ट्रीटमेंट नाहीये. IVF इज अ लॉंग प्रोसेस. कमीत कमी 2 ते 3 आठवड्यांची ही प्रोसेस आहे. तर इट्स अ लॉंग ड्युरेशन आणि ह्या पूर्ण दिवसांमध्ये तुम्हाला ते वाटत राहतं काय होणार आहे काय होणार आहे काय होणार आहे. तर ह्या दिवसांमध्ये तुम्ही नॉर्मल राहणं खूप आवश्यक असतं. कारण आपल्या बॉडीमध्ये पण स्ट्रेस हॉर्मोन्स असतात. तर ते स्ट्रेस हॉर्मोन्समुळे पण तुम्हाला अजून तुम्ही ट्रीटमेंट अवघड करून टाकतात. सो तुम्हाला सगळ्यात पहिले ट्रीटमेंटला जाण्याच्या आधीच तुम्ही काम डाऊन व्हा, अंडरस्टँड करा की काय प्रॉब्लेम आहे, ट्रीटमेंट कशी चालणार आहे आणि तुम्ही याच्यातून किती अपेक्षा ठेवाव्या. हे जर तुम्हाला क्लिअर असेल तर जो मानसिक ताण असतो तो थोडासा कुठेतरी कमी होतो असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट अशी की मूल होणं हा फक्त नवरा आणि बायकोचाच डिसिजन असावा, हा पूर्ण कुटुंबाचा डिसिजन नसावा. कारण सासू सासऱ्यांचे वेगळे एक्सपेक्टेशन असतात, नणंद भाऊजाई दीर यांचे वेगळे एक्सपेक्टेशन्स असतात. पण का मूल जन्माला येत नाहीये आणि कशा पद्धतीने ते येणार आहे हे फक्त नवरा बायकोंनीच ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं आणि बाकीच्या फॅमिलीला त्यांनी हे व्यवस्थित समजावून सांगावं. म्हणजे त्यांचं फॅमिलीचं जे प्रेशर असतं, पहिल्यांदा आल्या आल्या पेशंट जे सांगतो ना की आता आम्हाला ट्राय करायचंय कारण फॅमिलीचं खूप प्रेशर, हे त्यांचं पहिलं वाक्य असतं. सो मला असं सांगावं असं वाटतं की फॅमिलीने पण थोडंसं समजूतदारपणा दाखवावा. जसं आपण आता इतके एज्युकेशन मुळे तुम्ही इतके अंडरस्टँडिंग होताय, तर ह्याच बाबतीत का मागे राहायचं, तुम्ही ह्या गोष्टी पण समजून घ्या आणि मॅक्सिमम तुम्ही सपोर्ट करा. म्हणजे टेन्शन देण्याच्या ऐवजी काय झालं कधी येईल रिझल्ट हे म्हणण्यापेक्षा
तुम्ही सपोर्ट करा त्या कपलला, असं मला वाटतं. थँक्यू व्हेरी मच. पुढचा प्रश्न माझा डॉक्टर साहेब आपल्याला आहे. आपण दुहेरी भूमिका साकारताय. एक तर असोसिएट प्रोफेसर जिथं आपल्याला शिकवायचं आहे, आणि दुसरं म्हणजे लॅब इन्चार्ज. आता हे दुहेरी रोल करताना दोन्हीकडे वेगळा जॉब प्रोफाईल आणि त्याचा बॅलन्स ठेवणं आणि इतर काळामध्ये हा रोल करणं आणि आत्ताच्या जागतिक महामारीच्या काळामध्ये हाच रोल कंटिन्यू करणं, हे कसं मॅनेज करताय? कारण खूप आपल्या देशामध्ये अतिशय बिकट अवस्था आहे आणि तुम्ही लॅब इन्चार्ज असल्यामुळे तुम्हाला खरंच खूप चॅलेंजेस येत असणार असं मला वाटतंय. जरा तुम्ही सांगाल का इलॅबोरेट करून? पहिल्यांदा असोसिएट प्रोफेसर हे म्हणलं तर आमचं टीचिंग मोडमध्ये येतो आम्ही त्याच्यात, की MBBS ची जी बॅच असते आमच्याकडं, तर त्यांना शिकवणं. आणि शिकवणं म्हणजे कसं असतं की आम्ही जे प्रॅक्टिकली करतो तेच त्यांना सुरुवातीला थेरॉटिकली सांगायचं असतं आणि त्याचाच थोडा पार्ट परत त्यांच्याकडनं प्रॅक्टिकलचा करून घ्यायचा असतो. तर हे बऱ्याचदा असं लक्षात येतं की आपण प्रॅक्टिसमध्ये जे करतो आणि जे त्यांना शिकवतो, तर कुठेतरी त्यांचं म्हणजे कुठेतरी छोटासा गॅप असतो, ज्याच्यात त्यांना शिकलेलं वेगळं असतं आणि प्रॅक्टिकली ते वेगळंच काहीतरी करत असतात. असं थोडंसं बऱ्याचदा म्हणजे एक्सपिरियन्स नंतर ते लक्षात यायला लागतं की असं होतंय मुलांचं काहीतरी. तर मग आमचा प्रयत्न असाच असतो की मॅक्झिमम त्यांना आपल्यासोबतच लॅबमध्ये न्यायचं म्हणा, किंवा आमच्या अंडर ग्रॅज्युएटच्या लॅब्स असतात त्याच्यातही त्यांचं ट्रेनिंग असतं. तर ट्रेनिंगही अशा स्वरूपातलं ठेवायचं की जेणेकरून त्यांच्या पुढच्या प्रॅक्टिसमध्ये अगदी ते टीचिंग फील्डमध्ये नाही आले, अगदी स्वतःची प्रॅक्टिस केली म्हणा किंवा कुठल्या हॉस्पिटलला कन्सल्टंट म्हणून गेलेत म्हणा, तर त्यांना ह्या बॅकग्राऊंडची माहिती असावी जेणेकरून डायग्नोसिस मध्ये त्यांचा फायदा होईल, म्हणजे त्यांना डायग्नोसिस करण्यात खूप फायदा होईल असं. आता दुसरा भाग आहे तो लॅब इन्चार्ज म्हणा किंवा कोरोनाच्या काळात लॅबमध्ये आम्ही कसं काम करतो, काय करावं लागतं त्याचं रुटीनली आम्ही काळजी घेतच असतो. कारण कोरोनाच्या आधी सुद्धा बरेच इन्फेक्शियस डिसीजेस होते, फॉर एक्झाम्पल एड्स म्हणा किंवा ट्युबरक्युलोसिस म्हणा. तर अशा गोष्टी असताना पण आम्हाला काळजी घ्यावीच लागते की पेशंटचं सॅम्पल कसं आहे, किंवा आम्हाला बऱ्याचदा सॅम्पल डायरेक्टली येतं, आम्हाला पेशंट दिसत नाही. पेशंटचं सॅम्पल रक्ताचं म्हणा किंवा स्पुटम म्हणजे आपण थुंकी जे म्हणतो त्याचं, तर ते सॅम्पल डायरेक्टली आलेलं असतं, पेशंटची हिस्ट्री आलेली असते, पण आपल्या समोर पेशंट कधीच नसतो बऱ्याचदा. तर त्यामुळे आमचं एक बॅकग्राऊंड अशी असते की इच अँड एव्हरी पेशंट आम्ही असं समजतो की तो इन्फेक्शियस आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी होणार आहे, त्यामुळे ती प्रिकॉशन तर आपल्याला घ्यायचीच आहे. फक्त कोरोनामुळे एवढंच झालंय की ती जे आम्ही आधी प्रिकॉशन घ्यायचो त्याचं अगदी तंतोतंत पालन करणं आता गरजेचं झालंय. गरजेचं ह्याच्यासाठी की आम्हाला स्वतःला जरी तो कोरोना म्हणा किंवा दुसरा डिसीज झाला काय फारसा तिथं फरक पडत नाही, आपण ट्रीटमेंट घेऊन बरे होतो, पण त्याच्यानी आमचं काम जे अडतं थांबतं. सपोज एखाद्या डॉक्टरला तिथं कोरोना झाला, तो त्या पुढे जाऊन 10 लोकांना जर तो मदत करणार असेल तर ती 10 लोक त्या मदती वाचून म्हणजे तिथं अडणार, पेशंटचं अडणार आहे. त्यामुळे आम्हाला स्वतःची काळजी याच्यासाठी घ्यावी लागते की आपल्याला तर नीट राहायचंच आहे, पण पुढे जाऊन अजून दुसऱ्या पेशंटला पण आपल्याला सर्व्हिस द्यायची आहे, तर तिथं पेशंटचं अडलं नाही पाहिजे या दृष्टीनेच आम्हाला त्या सगळी काळजी घ्यावी लागते. तर पीपीई किट घालणं किंवा अगदी प्रत्येक पेशंटला टच करताना सुद्धा किंवा त्याचं सॅम्पल घेताना सुद्धा ग्लोव्स घालणं, ते सॅम्पल घेतल्यानंतर ग्लोव्स काढून ते प्रॉपर डिसइन्फेक्ट करणं किंवा इन्सिनरेशन म्हणजे जाळून टाकण्यासाठी वगैरे काही सॅम्पल्स असतात तिकडे टाकून देणं, नंतर हात धुणं, चेहऱ्याला हात न लागू देणं, आणि सगळ्यात महत्वाचं पीपीई किट घातल्यानंतर जे आतमध्ये शब्दशः सांगायचं म्हणजे तगमगच होते ती, म्हणजे श्वास आतमध्ये चालू असतो तो खरा आहे, पण गरम असतं सगळं, घाम येत असतो. ज्यांना चष्मा आहे माझ्यासारख्यांना चष्म्यावरती वाफ जमा होत असते. ते पार्ट अँड पार्सल आहे, तो कामाचा भागच आहे, त्याच्यात काही आपल्याला कॉम्प्रोमाइज करता येणं शक्य नाही. पण MBBS ला येतानाच एक मनावर बिंबवलेलं असतं टीचिंग, आमचे जे प्रोफेसर्स होते किंवा आम्ही जे मुलांना सांगतो की तुम्हाला स्वतःला त्रास करून घेणं आहेच, त्याच्यामुळे तुमची तयारी असेल तरच या फील्डमध्ये यायचं. तर मला त्रास झाला, मला जमत नाही, मला जीव घाबरा होतो,
हे असं म्हणून फायदा नाही, कारण समोरचा पेशंटही त्याच कंप्लेंट करत असतो. तुम्ही त्याच कंप्लेंट केलं तर तुमच्यातून पेशंटमध्ये काय फरक राहिला ना. त्यामुळं हे सगळं अपेक्षित आहेच. आणि काळजी ही म्हणजे सध्या टीव्हीवरही सांगतात, आपण पुस्तकांमध्ये वाचतोय किंवा पेपरमध्ये वाचतोय, इंटरनेटवर तर खूप माहिती उपलब्ध आहे. ती सगळी काळजी अगदी तंतोतंत ती पालन करावीच लागते आणि करणंच आपल्या हिताचं आहे असं. ऍक्च्युली पेशंट बरा होणं यासाठी डॉक्टरांना सगळ्यात महत्वाचं असतं करेक्ट डायग्नोसिस. आणि ह्याचा सगळ्यात मोठा रोल मला वाटतं संपूर्ण रोलच लॅब करते. कारण जोपर्यंत लॅबचा करेक्ट रिपोर्ट येणार नाही तोपर्यंत कुठलाच डॉक्टर ट्रीटमेंट देऊ शकत नाही किंवा पेशंटला बरं करू शकत नाही. त्यामुळं तुमचा रोल हा खूप मोठा आहे, तुमचा वाटा फार मोठा आहे एखाद्याला बरं करण्यामध्ये. तुम्हा सगळ्याच लॅब टेक्निशियन्स आणि इन्चार्ज सगळ्यांनाच माझा खूप मनापासूनचा नमस्कार. कारण आत्ताच्या या भीतीच्या काळामध्ये कोरोना म्हटलं की काटा येतो आणि घरात बसून पण सेफ असून पण त्या नावानेच कसं तरी व्हायला लागतं. त्यामुळे त्या वातावरणात तुम्ही इतक्या पेशंटचे सॅम्पल चेक करून करेक्ट रिपोर्ट देणं हे खरंच खूप चॅलेंजिंग जॉब आहे आणि ब्रह्मराक्षसाला सामोरं जाण्यासारखं आहे. त्यामुळे तुम्हाला खरोखर मोठा सलाम आणि धन्यवाद की तुमच्यामुळे अनेक रुग्णांचे आज प्राण वाचतायत. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. सर थोडासा सारखाच प्रश्न आहे, पण मी मॅडमना विचारतोय की सध्याची कोविड-19चा हा प्रादुर्भाव आणि खाजगी रुग्णालयाच्या बाबतीत आपल्याला ज्या बातम्या ऐकायला मिळतात आणि तुमचं कार्य याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल मॅडम. प्रश्न कळला? मध्ये इंटरनेट ऍक्सेस केलेला सर. हा म्हणजे साधारण सारखाच प्रश्न होता जो सरांना पहिला विचारला तो, पण मॅडम कडून आम्हाला जाणून घ्यायचं की सध्याची कोविड-19चा प्रादुर्भाव, खाजगी रुग्णालयाच्या एखाद्या कानावर बातम्या आणि मग तुमचं काम याच्याबद्दल थोडस आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तसं पाहिलं तर मागे पण आता मी एका माझ्या FB लाईव्ह मध्ये जसं सांगितलं की सुरुवातीला जेव्हा कोविड-19 हा खूप नवीन होता, आपल्याला त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं, म्हणून आपण फक्त एमर्जन्सी मेडिकल च्या गोष्टी चालू ठेवलेल्या. आणि गायनेकॉलॉजी मध्ये एमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस म्हणजे कॅन्सर्स येतात किंवा ज्यांना अगदीच खूप जास्त रक्तस्राव आहे, ज्यांना अगदीच बाकीचे सिस्टीम पण कोलॅप्स झाल्या, अशा गोष्टी एमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस. पण जसं जसं आता आपल्याला कोविड बद्दल माहिती मिळते किंवा आता आपल्याला त्याच्याबद्दल माहिती आहे की तो झाल्यानंतर साधारणतः हे कॉम्प्लिकेशन्स असू शकतात किंवा जे काही आहे ते, तर त्यावरून हळूहळू आपण जे बाकीचे मेडिकल सर्व्हिसेस पण सुरू केले, तर त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी असं म्हटलेलं आधी की गायनेकॉलॉजिकल कंडिशन्स म्हणजे काय एमर्जन्सी नाही किंवा तुम्ही काय लगेच यांनी मरत नाही जर तुम्हाला गायनेकॉलॉजिकल कंडिशन्स जरी असल्या तरी. पण कसं असतं, कोविड-19चं सगळ्यात पहिलं गोष्ट जर सगळ्यांना माहिती असेल आतापर्यंत, तर जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती किंवा जर तुमची इम्युन सिस्टीम चांगली असेल तर तुम्हाला कोविड-19 काहीही करत नाही. म्हणजे आताच एक अर्ध्या तासापूर्वीच आम्ही म्हणजे कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी एक रेडिओवर न्यूज ऐकत होतो की कोल्हापूर मधल्या एक 103 वर्षांच्या आजी आहेत ज्यांनी कोरोनावर मात केली. तर आधी असा ट्रेंड सांगत होते सगळे की 50च्या वर म्हणजे तुम्हाला कोरोना झाला म्हणजे तुम्ही जाणारच, तुम्हाला जर स्थूलपणा असेल किंवा डायबिटीस असेल म्हणजे तुम्ही जाणारच. तर हे काही जे ट्रेंड्स आहेत तर हे चुकीचे आहेत. जर तुम्हाला हे सगळं आहे पण तुमची तरी पण जर इम्युनिटी चांगली आहे तर तुम्हाला कोरोना काही नाही करू शकणार, राईट. तर म्हणूनच जरी तुम्हाला गायनेकॉलॉजिकल कंडिशन्स असतील तर, आणि जसं गायनेकॉलॉजिकल कंडिशन्स मध्ये खूप सारे आजार हे मासिक पाळीचे आजार असतात, खूप सारे आजार हे गर्भाशयाच्या पिशवीचे असतात किंवा ओव्हरीजचे असतात, बाकी काही कंडिशन्स असतात, तर किंवा कॅन्सर असू शकतात, ब्रेस्ट कॅन्सर आहे, ओव्हेरियन कॅन्सर आहे.
तर ह्या सगळ्यामध्ये जर तुम्ही ट्रीटमेंट थांबवली तर याचा अर्थ असा की तुम्ही स्वतःची क्षमता कमी करून घेताय. म्हणजे कुठला ना कुठला जरी तुमच्यामध्ये फोकस आहे ज्याने तुमची रोगप्रतिकार क्षमता कमी होते, तर तुम्ही ऑन द कॉन्ट्ररी प्रोन होताय कोविड-19 होण्यासाठी. तर लोकांनी बऱ्याच पेशंट्सनी असा ग्रह करून घेतलेला की आपण हॉस्पिटलमध्ये गेलो म्हणजे आपल्याला कोविड-19 होणार किंवा ह्या गोष्टींनी तर आपल्याला काही होणार नाही, मग कशाला याची ट्रीटमेंट घ्यायची. ऑनगोईंग ज्या ट्रीटमेंट होत्या त्या पण थांबवल्या लोकांनी. तर त्याच्यासाठी मला असं खूप कळकळीने सांगावंसं वाटतंय की जर तुम्हाला काही आजार डायग्नोस्ड असेल ऑलरेडी, तर कोविड-19 होऊ नये म्हणून तुम्ही ती ट्रीटमेंट मध्येच थांबवून घरी बसणं हा त्याच्यावर उपाय नाही. बरेच माझ्यासारखे डॉक्टर्स आहेत जे टेलिकन्सल्टेशन करतात, ज्याच्यामुळे तुमची ट्रीटमेंटही थांबणार नाही. आणि ट्रीटमेंट जर थांबली नाही आणि तुमचा जो ऑलरेडी तुम्हाला आजार आहे तो जर नीट होण्यास जर मदत झाली, तर ऑन द कॉन्ट्ररी तुम्ही कोविड-19 पेक्षा दूर जाताय. तर मला असं वाटतं की म्हणून लोकांनी ही गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने समजून घ्यावी की फक्त कोविड-19 होऊ नये म्हणून खासगी रुग्णालयात जायचं नाही. जे पण आजार आहेत घरीच काही ना काहीतरी उपाय करून, घरगुती उपाय करून ट्रीट करायचं असं करू नका. रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठीही ट्राय करा, पण ऑनगोईंग ट्रीटमेंट पण कंटिन्यू करा आणि बाकीच्या आजारांसाठी पण तुम्ही कुठेतरी ट्रीटमेंट जी आहे ती पूर्ण करा. बरोबर मॅम. एक तुमच्याशी बोलता बोलता आता एक प्रश्न सुचला मला की ज्यावेळी इमर्जन्सी म्हणून मी मेडिकल मध्ये जायचो, ही प्रेग्नेंट महिला दिसायच्या, त्यावेळी मनामध्ये असा प्रश्न यायचा की आपण जर एवढं घाबरतोय, आपला कॉन्फिडन्स जर एवढा कमी झालाय, तर या महिलांचं काय. आणि मग टीव्हीवर अशा बातम्या ऐकायला यायला लागल्या की नवजात म्हणजे महिला पॉझिटिव्ह आहे पण तिला जे मूल झालेलं आहे ते निगेटिव्ह आहे, म्हणजे त्याला कोविड-19 नाही. हे कसं काय म्हणजे होऊ शकलं असं? अच्छा. कसं असतं, बाळाच्या मध्ये आणि आईच्या मध्ये एक जो कनेक्शन आहे त्याला आपण प्लासेंटा म्हणतो. तर प्लासेंटाला जर आपण खूप याच्यामध्ये जर सांगायचं झालं अगदी समजण्यासारख्या भाषेत, तर प्लासेंटा ही एक गाळणी टाइप्स आहे, ज्याच्यामध्ये एक विशिष्ट साईज किंवा विशिष्ट गोष्टी कॅरेक्टर्स असलेलीच गोष्ट ही पास करू शकते. तर आईचं रक्त जे बाळाला पोचतं ते ह्या प्लासेंटाच्या, इट इज अ चॅनल ज्याच्या थ्रू बाळाला सगळं न्यूट्रिशन आणि हे पोचतं. तर ह्या प्लासेंटाच्या थ्रू आतापर्यंत तरी असं दिसून आलंय, जे आपण स्टडीज झाल्या तर त्याच्यामध्ये की कोरोना हा व्हायरस अजूनपर्यंत तरी प्लासेंटाच्या थ्रू किंवा आईच्या रक्तावाटे बाळाला पोचलेला नाहीये. मग नंतर जेव्हा केव्हा जर आई कोरोना पॉझिटिव्ह असेल आणि बाळाला जन्म दिल्याच्या नंतर मे बी फीड करण्यासाठी आई जवळ घेते, अजून बाकी काही गोष्टींसाठी आई जवळ घेते, तेव्हा श्वासांवाटे, तोंडावाटे, तोंडातल्या थुंकी वाटे हा कदाचित बाळाला होऊ शकतो, पण प्लासेंटाच्या थ्रू हा बाळाला होत नाही. मग डिलिव्हरी कशीही झाली, सिझेरियन झालं तरी किंवा नॉर्मल पद्धतीने झाली तरी पण शक्यतो बाळापर्यंत हा आजार जात नाही. हे जेव्हा आम्हाला कळायला लागलं तेव्हा आम्ही सुद्धा म्हणजे तुम्ही म्हणालात तसं बायकांना खरंच असं वाटायचं की आता आपल्याला कोरोना आहे, आपण प्रेग्नेंट आहोत आणि मग आता आपल्या बाळाला काय होणार, कारण खूप काही आजार किंवा जीवाणू असे आहेत जे जर बाळ पोटात असताना झाले तर मग बाळाचा मेंदूला त्रास होतो किंवा बाळाला विकार होऊ शकतात किंवा बाळाला अपंगत्व येतं. तर ह्या सगळ्या गोष्टी लकीली, म्हणजे मी लकीली याच्यासाठी म्हणेल कारण कोरोना हे सगळं काही करत नाहीये, तो बाकी ऍडल्टला बरंच काही करू शकतो, पण नवजात शिशूला अजून तरी डायरेक्ट हा कोरोना झालेला नाहीये आईच्या थ्रू. तर हे कळायला लागल्यामुळे आम्ही त्या बायकांना पण काउन्सिल करायला लागलो आणि कुठेतरी मग त्यांचा पण ह्या स्टडीज दाखवल्यानंतर, काउन्सिलिंग केल्याच्या नंतर त्यांचं पण मानसिक बळ थोडंसं व्यवस्थित उंचावलं आणि आय होप की हा ट्रेंड असाच राहो आणि इथून पुढेही बाळांना हे सगळं होऊ नये, कारण नवीन नवीन स्टडीज अजून पण येत आहेत. खूप जणांनी आता कुठेतरी एखादी स्टडी दाखवते की हा नवजात शिशूला झाला, पण आय जस्ट प्रे की असं होऊ नये. आतापर्यंतचा ट्रेंडच चालू आहे. मॅम खूप छान समजावलं तुम्ही, म्हणजे नुसतं तुम्ही ट्रीटमेंट नाही देते तर खूप छान तुम्हाला समजावता पण येते, त्यामुळे तुमच्याकडे आल्यानंतर पेशंट तुमच्या बोलण्यानेच अगोदर अर्धा बरा होत असेल. चला पुढे सायकोलॉजिकल काउन्सिलर पण आहे पार्ट टाइम. अरे क्या बात.
वाव, खूप छान मॅडम. मॅडम याच धर्तीवर माझा पुढचा प्रश्न आहे आपल्याला. म्हणजे माझा वैयक्तिक एक असा प्रश्न आहे की लहान मुलांना जन्मजात म्हणजे पोटातच कावीळ होते असे जे खूप म्हणजे हल्ली पर्सेंटेज खूप वाढलेलं आहे, तर त्याचं कारण काय? आणि दुसरी गोष्ट आता हे कोरोना काळामध्ये COVID-19 मध्ये कशी काळजी घ्यायला पाहिजे आणि किती काळजी घ्यायला पाहिजे याबद्दल दोघांनी थोडंसं मार्गदर्शन करावं. नक्कीच. पहिल्यांदा मी फक्त बाळांबद्दल सांगेल, मग मोहित तुम्हाला कोरोनाबद्दल सांगेल. मला असं वाटतं बाळांना जो जॉन्डिसचा प्रमाण आहे तो मॅक्सिमम ना आतापर्यंत जो आपण बघतो तो कसं असतं, आईचं जेव्हा रक्त बाळामध्ये येतं ना तर तो हिमोग्लोबिनचा प्रकार वेगळा असतो आणि बाळाचं स्वतःचं जे हिमोग्लोबिन असतं तो वेगळा प्रकार असतो. कावीळ म्हणजे जेव्हा बिलिरुबिन नावाची गोष्ट शरीरात खूप होते त्याला आपण कावीळ असं मराठीत म्हणतो. आणि बिलिरुबिन म्हणजे हा हिमोग्लोबिनचा बाय प्रोडक्ट आहे की हिमोग्लोबिन जेव्हा डिस्ट्रॉय होतं तेव्हा ते बिलिरुबिन मध्ये परिवर्तित होतं. तर ज्या पण गोष्टीमुळे जास्तीत जास्त हिमोग्लोबिन डिस्ट्रक्शन होतं तर अशा कंडिशन्स मध्ये कावीळ होतो. पण जो जन्मतः जो बाळांना कावीळ असतो तर त्याच्यासाठी शक्यतो म्हणजे अगदीच खूप सोपे उपाय आहेत. जसं सनलाईटला एक्सपोज करायचं बाळाला. आणि मला असं खूप वाटतं की आपल्या संस्कृतीमध्ये म्हणजे इंग्रजांची संस्कृती जी आहे त्याच्या विरुद्ध आपली जी संस्कृती आहे भारतीय संस्कृती त्याच्यामध्ये जे आहे की सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये पायावर बाळाला पूर्ण उघडं करून पालथं करून व्यवस्थित मालिश करणं याच्या मागे जे काही होतं तर ते याच्यासाठीच की तुम्ही सनलाईटला एक्सपोज व्हावे. आणि सनलाईट हे याच्यावरचं खूप चांगली ट्रीटमेंट आहे कावीळवरची, नवजात शिशूच्या कावीळवरची. आणि जर सनलाईटने पण होत नसेल तर मग फोटोथेरपीसाठी ज्याला आपण काचेची पेटी म्हणतो एक लेमन लँग्वेज मध्ये की काचेच्या पेटीत बाळाला ठेवतात तर त्याच्या आधीच कावीळ होऊ नये म्हणून तुम्ही सनलाईटला व्यवस्थित एक्सपोज व्हा. अगदी सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये असं म्हणायचे की सकाळच्या अगदी कोवळ्या उन्हामध्ये त्या अजूनही गावाकडे एक अशी बाज असते ज्याच्या खाली विस्तो असतो आणि नवीन म्हणजे अगदी फ्रेश डिलिव्हरी झालेली स्त्री आणि तिचं छोटं बाळ असतं. तर हे फोटोथेरपी देण्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती होत्या. सो आपण अजूनही त्या फॉलो केल्या पाहिजेत. फक्त प्रश्न एवढाच की हायजीन ही फॉलो झाली पाहिजे आणि त्याच्या मागचं शास्त्रीय कारण काय आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. तर हा कावीळ होणं जरी झाला तरी पण हा खूप अवघड नाहीये ट्रीट करण्यासाठी. आणि हा बऱ्याच बाळांना दिसतो कारण हा हिमोग्लोबिन जे आईचं असतं ते बाळामध्ये गेल्याच्या नंतर मग ते डिस्ट्रॉय होत राहतं आणि बिलिरुबिन वाढत राहतं. सो म्हणून याला जास्त सिरियसली घेऊ नये आणि डॉक्टरांकडून विचारून उपचार तुम्ही करत राहा. आणि याच लहान मुलांमध्ये जे जॉन्डिस होतात तर त्याला मेडिकल टर्म्स निओनेटल जॉन्डिस अशी आहे. तर याच्या ज्या केसेस असतात तर त्या काही प्रमाणात आईचे जे हॉर्मोन्स असतात ते बाळामध्ये दुधाद्वारे पण जात असतात. तर त्याच्या थ्रू पण हा पण एक प्रकार आहे की त्याच्यामुळे पण होऊ शकतात कधी कधी. आणि अशी अगदी सिरियस कंडिशन अशी नसते. लवकर लक्षात आलं आणि लवकर ट्रीटमेंट घेतली योग्य त्या वैद्यकीय सल्ल्यानुसार तर अजिबात याच्यात धोका नसतो. पण जर ती तशी घेतली गेली नाही तर मग जे बिलिरुबिन रक्तात वाढलेलं आहे ते ब्रेन मध्ये जाऊ शकतं. आणि युजली जे अडल्ट पीपल असतात म्हणजे पूर्ण वाढ झालेली जी माणसं असतात तर त्यांच्यात जॉन्डिस झाला तरी तो जॉन्डिस कधीही बिलिरुबिन म्हणजे ब्रेन मध्ये जात नाही. कारण ब्रेनचं आणि ब्रेन मधल्या ज्या ब्लड वेसल्स असतात त्या पुरेशा प्रमाणात मॅच्युअर झालेल्या असतात. पण असा प्रकार निओनेट्स मध्ये म्हणजे जे अगदी स्थानिक बाळ आहेत त्यांच्यात नसतो. तर त्यांच्या ते बिलिरुबिन ब्रेन मध्ये जाऊन तिथं डिस्ट्रक्शन करून एक वेगळ्या प्रकारचा आजार ज्याचं अल्टिमेटली रूपांतर मतिमंदत्वात होऊ शकतं असा प्रकारे ते होतं. तर कोरोनामध्ये जी रुटीन काळजी घेतो आपण तशीच काळजी याच्यातही घेणं गरजेचं असतं. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला वाटेल तशी ट्रीटमेंट किंवा आपल्याला वाटेल तेव्हा ट्रीटमेंट अशी ह्याच्यात कधीच नसते. ती वैद्यकीय सल्ल्यानुसार लवकरात लवकर आणि योग्य त्या प्रमाणात ती ट्रीटमेंट घेतली गेली तर याचा बाळाच्या पुढच्या आयुष्यातही काहीच त्रास होत नाही.
डॉक्टर मोहित, आपल्याला माझ्याकडून एक प्रश्न आहे. मेडिकल फील्ड, या फील्ड मध्ये आता इंडियामध्ये तर भरपूर प्रगती झालेलीच आहे, परंतु असं अजूनही म्हटलं जातं की विदेशी टेक्नॉलॉजी खूप ऍडव्हान्स्ड आहे. तर ही खरंच फॅक्ट आहे का की परदेशी टेक्नॉलॉजी फार ऍडव्हान्स आहे आणि इंडियन नाही? आणि दुसरा प्रश्न असा आहे ह्यालाच लागून की आपल्या दोघांना असं कधी वाटलं नाही की आपण इंडिया सोडून परदेशात आपली प्रॅक्टिस करावी किंवा सेटल व्हावं? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा देतो. परदेशी जावं असं खूपदा वाटतं, यापूर्वीही वाटलं आहे आणि याच्या पुढेही वाटत राहील. पण ते जावं एवढ्याचसाठी की त्यांच्याकडे काही चांगलं असेल तर ते तिथून शिकावं आणि नवीन काही आलं असेल तर ते त्यांच्याकडनं शिकावं. कारण सध्याच्या घडीला असं एक बघितलं जात आहे किंवा गेल्या काही वर्षापासून तरी असं आहे की नवीन जे काही इन्व्हेंट होतं, नवीन जे काही सापडतं ते बऱ्याच अंशी परदेशातच, ॲलोपॅथी ऍज फार एज आपण कन्सिडर करतो त्या ह्याच्यात. तर परदेशीच बरेच संशोधन होत असतात, तिथं फंडिंग असतं, रिसर्च प्रोटोकॉल्स चांगल्या प्रकारे असतात. तर त्या बऱ्याच गोष्टी तिथे इन्व्हेंट होतात, नवीन सापडतात. तर जावं एवढ्यासाठी वाटतं आणि याच्या पुढेही वाटत राहील की अवश्य गेलं तर अवश्य पाहिजे, पण त्यांच्याकडनं शिकून त्या गोष्टी आपल्याकडे घेऊन याव्यात किंवा ऍटलिस्ट ते नॉलेज तरी आपल्याकडे घेऊन यावं आणि इथं ते इम्प्लिमेंट करावं. आता पहिला प्रश्न, परदेशी टेक्नॉलॉजीज म्हणा किंवा टेक्निक्स खूप चांगल्या आहेत का वगैरे. नक्कीच परदेशातल्या टेक्निक्स खूपच चांगल्या आहेत, कारण त्याच्या पाठीमागे त्यांचं रिसर्चचं पाठबळ आहे. आणि आपल्याकडच्या टेक्निक्स सुद्धा खूप चांगल्या आहेत, फक्त त्या टेक्नॉलॉजी आणि ह्युमन टच हा जो फरक पडतो. आपल्याकडे ह्युमन टच जास्त आहे, त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी जास्त चांगली आहे, कारण त्यांच्याकडे रिसर्चचं पाठबळ आहे, जे आपल्याकडे पण रिसर्चचं पाठबळ आहे, पण म्हणावा तेवढ्या प्रमाणात, म्हणावा तेवढ्या चांगल्या प्रकारे रिसर्च अजून आपल्याकडे केला जात नाही. याचं मेन म्हणजे आमच्या डेली रुटीन मध्ये जे आम्हाला असं वाटतं की आपल्याकडं रिसर्च साठी जो लागणारा आर्थिक पाठबळ आहे ते तेवढ्या प्रमाणात मिळत नाही. परदेशी जे संशोधक असतात तिथं संशोधन हा एक मुख्य धारात समजली जाते संशोधन. आपल्याकडं मेडिकल फील्ड मध्ये जे संशोधन चालतं ते वेळ मिळाला तर करू अशा प्रकारे जास्त आहे. तिकडं रिसर्चर्स किंवा संशोधक जी असतात ती मंडळी वेगळी असतात, नंतर मेडिकल फील्ड मध्ये जे प्रॉपर काम करतात ती मंडळी पण वेगळी असतात, पण त्यांच्याकडे कोणी संशोधन करतं म्हणून त्याला कमी लेखलं जातं असा भाग नाहीये. थोडस खेदानीच नमूद करावं असं वाटतं की आपल्याकडे एखाद्याला जर शास्त्रज्ञ म्हणलं जातं तर ते थोडस हिणवायच्या दृष्टीने पण म्हणलं जातं. तशी एक थोडीशी टेंडन्सी इंडियन मेंटॅलिटीत आहे. पण आता गेल्या काही वर्षात हे चित्र चांगल्यापैकी बदलताना पण दिसतंय. आपल्या बऱ्याच संस्था आहेत, फॉर एक्झाम्पल ICMR जी मुख्य संस्था आहे, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, त्याच्या थ्रू बऱ्याच सब डिव्हिजन्स त्यांच्या आहेत ज्याच्यातून चांगला रिसर्च चालतो आणि जो रिसर्च आपल्या क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये रिफ्लेक्ट होऊ शकतो. तर आपल्याकडची पण टेक्नॉलॉजी आता चांगल्या प्रकारे म्हणजे उभरती टेक्नॉलॉजी आपण जी म्हणतो अशी आहे आणि नक्कीच काही वर्षात आपण पाश्चात्य टेक्नॉलॉजीला पण मागे टाकू शकू, इतकी पण आपली प्रगती निश्चितच झालेली असेल. मॅडम ना काहीतरी बोलायचंय वाटतं. हा, मला सांगायचं हे होतं की रिसर्चचा तुम्ही जो विषय काढला तर मोहित हा म्हणजे जसं तुम्ही म्हणालात तो लॅब मध्ये पण काम करतोय, तो टीचिंग मध्ये पण काम करतोय आणि पार्ट टाइम तो रिसर्च पण करतोय. तर त्याचे खूप सारे रिसर्च पेपर्स हे इंटरनॅशनल जर्नल्स मध्ये पण पब्लिश्ड आहेत आणि त्याच्या नावावर खूप सारे रिसर्चेस ऑलरेडी नमूद झालेले. रिसर्चर्स तसे दोघांच्याही नावावर आहेत आणि मला म्हणजे असं अभिमानाने सांगायची पण गोष्ट आहे की आम्ही बायोकेमिस्ट्री किंवा लॅब पॅथॉलॉजी असं असतं, डायरेक्टली पेशंट आमच्याकडे येत नाहीत. तर माझे बरेच रिसर्च मी असे पण करतो आहे की ज्याच्यात आरतीचं पाठबळ पण मला मिळतं की त्यांचे पेशंट, त्यांच्यातले काही चेंजेस ते पण ओके. ऍक्च्युली ना
टेक्नॉलॉजी कोणाची कितीही ऍडव्हान्स असू दे, पण मी पाहिले की आपल्या इंडियामध्ये जितके टॅलेंटेड डॉक्टर्स आहेत आणि सगळेच मेडिकल फील्ड मधले जे प्रोफेशनल्स आहेत ते खूप तळमळीने डेडिकेशनने काम करतायत आणि त्यांचं एकच ध्येय असतं की आपला पेशंट काही केलं बरा झाला पाहिजे. कारण आपल्याच देशामध्ये मिरेकल्स झालेले पाहिलेले आहेत मी. कारण अर्ध्या तासात हार्ट पोहोचवणं, ते पण इतक्या किलोमीटर दूर, आणि शिवाय त्याला ते इम्प्लांट करून पुन्हा एखाद्या व्यक्तीला जिवंत करणं, आणखी असे अनेक मिराकल्स आपल्या इंडियात झालेत. आणि दिस ओनली हॅपन्स इन इंडिया म्हणतात ना, हे अगदी बरोबर आहे. आणि हॅट्स ऑफ टू ऑल द मेडिकल फील्ड प्रोफेशनल्स फॉर दिस. थँक्यू. थँक्यू सो मच. मी एक आध्यात्मिक रेफरन्स देऊ तुम्हाला, म्हणजे Yes, जसं madam. साळी समाजात पण आपण म्हणतो की जिभेश्वरांची निर्मिती कशी झाली, ते शंकरांच्या जिभेपासून वगैरे. तर ह्याला हे गोष्टी रूपात आपल्याला सांगितलं गेलंय. आपल्याला ना ह्याचं सायन्स सांगायला हवं होतं आधीच्या लोकांनी. आता ते मधल्या लोकांनी नाही सांगितलं म्हणून आपल्याला एकच वाक्य माहितीये की जिभे वाटे ते निर्माण झाले. किंवा गणपती ज्यांचं हे पूर्ण हेडच ट्रान्सप्लांट झालं. किंवा गांधारी असेल की तिला 100 मुलं हे बाहेर छोट्या छोट्या सेलमध्ये वाढवल्या गेले. किंवा अजून कोण कर्ण कसा जन्मला आणि हे सगळं. तर हे सगळं सायन्स टेक्नॉलॉजी आपल्या कल्चरमध्ये अजून आता नाहीये, हे आधीपासून आहे. सो म्हणून कुठेतरी हे मिरॅकल्स पण आपल्याकडे बघायला मिळतात असं मला वाटतं. कारण ह्या सगळ्या गोष्टी इंग्लिश कल्चरमध्ये आपल्याला ऐकायला नाही मिळत. ह्या सगळ्या गोष्टी भारतात झालेल्या आहेत की डायरेक्ट हेड ट्रान्सप्लांट झालं. दत्तात्रेयांना 3 चेहरे आहेत, किंवा ब्रह्मदेवाला 4 चेहरे आहेत, किंवा जिभेश्वर हे जिभेतून निर्माण झाले. सो आणि टेस्ट ट्यूब बेबी, मला तर नेहमी वाटतं की हे कदाचित टेस्ट ट्यूब बेबी असेल की गांधारीचे हे सगळे 100 पुत्र बाहेर वाढवले आणि नंतर ते सगळे कौरव जन्मले. कुठेतरी आय फील हे सगळं रिसर्च आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेलं, जे आपण आतापर्यंत रिडिस्कवर करतोय. जगभरात ज्या आता प्रिकॉशन्स सांगितल्या जात आहेत कुठल्याही रोगापासून वाचण्यासाठी, त्या आपल्या ऑलरेडी ग्रंथामध्ये अवेलेबल आहेत. आणि जे काही संस्कृती आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत पाळतोय, करतोय दिनचर्या, ही जी संस्कृती आहे, हिला संस्कृतीचं नाव दिलेलं असलं तरी त्याला सायंटिफिक बेस आहे. आणि आज सगळ्या जगभर, पाश्चिमात्य असो नाही तर कुठलेही कंट्रीज असो, तिथले लोक हे फॉलो करतायत. जसं केळीच्या पानावर जेवणं आणि हाताने जेवणं, चमचे काट्याने न जेवता आणि खाली मांडी घालून बसणं, ह्याच्यामध्ये सायन्स आहे. हे सगळं त्यांनी जाणलंय आता. त्यामुळे थँक्स वन्स अगेन. पुढच्या प्रश्नाकडे एक गमतीचा विषय फक्त सांगते. पाश्चिमात्य देशांचं नाव काढलं म्हणून, आम्ही जेव्हा जर्मनीला जात होतो तेव्हा तिथे एक जे एअरपोर्टवर खूप असे पॉश असे ते हे असतात कॉफी सेंटर्स आणि हे, तर तिथे इम्युनिटी बूस्टर नावाच्या प्रकारामध्ये एक टर्मरिक लॅटे म्हणून नावाचा एक प्रकार होता. असा एक छोटासा कप, त्याच्यात येलो कलरचं दूध, हळदीचं दूध, ज्याला काहीतरी 700-750 रुपयाचा. तर ते दाखवून मी याला सांगितलं होतं की ते लोक याचं वेस्टर्नायझेशन करून दाखवतात आणि आपलेच भारतीय लोक घरी हळदीचं दूध न पिता इकडे येऊन 700-750 रुपयाचे ते टर्मरिक लाटे घेतात. सो हा पण एक कुठेतरी प्रकार आहे की तुम्हाला तुमच्या संस्कृतीचा आदर करता आला पाहिजे. आणि मला असं वाटतं आदर तेव्हाच निर्माण होईल जेव्हा त्यांना हे काय म्हणतात त्याला, विज्ञान त्याच्या मागचं त्यांना कळेल. सो आय होप, आणि हा तुमचा कार्यक्रमाद्वारे आपण हे सगळ्यांपर्यंत पोहोचतोय, हे पण एक खूप छान चॅनल आहे जिथे आपण ह्या सगळ्या गोष्टी बोलू शकतो. सो म्हणून ऍक्च्युली मला विजय वक्ते सरांचं पण कौतुक याच्यासाठीच वाटतं की इतका छान त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन इतकं छान प्लॅटफॉर्म तयार केलंय की हे सगळे गोष्टी आपण डिस्कस करू शकू आणि नवीन पिढीला ह्या सगळ्या गोष्टी कळतील कमीत कमी. नक्कीच मॅडम. येस मॅम. तर आता आपण थोडस शेवटच्या टप्प्यापर्यंत आलेलो आहोत. मला नवीन ज्यांनी हे क्षेत्र निवडलेलं असेल किंवा निवडायचं असेल त्यांच्यासाठी हा एक प्रश्न आहे की एकतर 12वी, त्यानंतर 5 वर्ष MBBS, त्यानंतर 1 वर्ष इंटर्नशिप, त्यानंतर MS, MD, मला वाटतं अर्धा आयुष्यच डॉक्टर होईपर्यंत निघून जातं. मग सेटल कधी व्हायचं? तर मग हे क्षेत्र निवडताना नवीन आपल्या समाजातील किंवा इतर विद्यार्थ्यांसाठी काय संदेश द्याल?
जसं मला आधीपासून म्हणजे मला मुळातच असं वाटतं की ज्यांना खरंच असं वाटतं की त्यांना हे सगळं फॉलो करण्याची इच्छा आहे. कारण जसं मॅडमनी पण म्हटलेलं आपण की हे मेडिकल फील्ड हे खूप लेंदी आहे. एक तर पहिली गोष्ट की ह्याच्यामध्ये खूप पेशन्स लागतात. तुम्हाला एक 5 वर्ष शिक्षण करून फक्त तुम्ही जनरल फिजिशियन होता. तुम्हाला अजून पुढे काही करायचं असेल तर इन टोटल तुम्हाला 10 वर्षांचा कालावधी तुम्हाला पकडायचा. जर कोणाला फायनान्शियली जर काही असेल तर तुम्ही ह्या 10 वर्षात कमावू शकत नाही. राईट. तर तुम्हाला तो ऍस्पेक्ट पण तुम्ही लक्षात घ्यावा. दुसरी गोष्ट तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये तेवढे पेशन्स हवेत की तुम्ही एवढा काळ इतकं फक्त पुस्तक घेऊन तुम्ही शिकू शकता का. तिसरी गोष्ट फक्त शिक्षण घेणं याच्यापेक्षा तुम्ही ते किती आत्मीयतेने तुम्ही ते काय म्हणतात त्याला वर्कआउट एक्झिक्यूट करणं हे तुम्हाला जमतंय का. जर तुम्हाला जमत असेल तरच हे फील्ड तुम्ही निवडा. आणि चौथी गोष्ट अशी की पुढे जाऊन तुम्हाला गॅरंटी नाहीये की आता कसं झालंय प्रायव्हेटायझेशन झाल्यामुळे मेडिकल कॉलेजेसची फीस वगैरे पण आपल्याला खूप महागात दिसते. तर मुलं ह्याच्यामध्ये आंधळेपणाने फक्त डॉक्टर होण्यासाठी किंवा डॉक्टर नाव लावण्यासाठी आंधळेपणाने लाखो कोटी रुपये याच्यामध्ये टाकून डॉक्टर बनण्यात काय पॉइंट आहे. म्हणजे तुम्हाला खरंच तेवढं तुम्ही पुढे तुम्हाला मिळणार आहे का ह्याची गॅरंटी नाहीये, ह्याची शाश्वती नाहीये. तर हे एक प्रोफेशन म्हणून तुम्ही करण्याच्या ऐवजी तुम्ही जर तुम्हाला जर हे पॅशन वाटत असेल तरच तुम्ही हे करा. तुम्हाला ह्याच्यातून काहीतरी गेन पैशाच्या स्वरूपात मिळणार आहे किंवा तुम्ही उद्या चालून मोठं हॉस्पिटल बांधणार आणि त्याच्यातून तुम्हाला लाखो करोडो मिळणार, हे जर तुमचं ध्येय असेल तर तुम्ही याच्यासाठी इनकेपेबल आहात. तर हे 4-5 गोष्टी तुम्ही आधी स्वतःला विचारा आणि ह्याच्यात जर तुम्हाला हो असं उत्तर मिळालं तरच हे प्रोफेशन चूज करावं असं मला वाटतं. नाहीतर नैराश्य, त्याच्यानंतर हॉस्पिटल जर काढायला घेतलं तर खूप सारं लोन, फायनान्शियल क्रायसिस. कारण आपण जेव्हा वाढत असतो तेव्हा आपल्या रिस्पॉन्सिबिलिटी पण सोबत वाढत असतात. आपण जेव्हा करिअरकडे दृष्टिकोन असतो तेव्हा आपले आई वडील त्यांना पण आपली गरज असते. आपल्या मुलाबाळांना पण आपली गरज असते. तर हे सगळं करून जर तुम्ही करू शकत असाल तरच करावं. नाहीतर डिप्रेशन येणं किंवा वैफल्य येणं हे खूप बघायला मिळतं सोसायटीत. म्हणून जरा तुम्ही आत्मपरीक्षण करून निर्णय घ्यावा असं मला मनापासून वाटतं. मॅडम, बऱ्याच दिवसापासून आहे ना माझ्या मनामध्ये हा प्रश्न होता. त्या प्रश्नाचं उत्तर मला फार चांगलं समर्पक आज मिळालं. म्हणजे मी सुरुवातीपासून या मताचा होतो की मी माझ्या मुलीला डॉक्टर इंजिनियर बनवणार नाही. काही लोक मला म्हणायचे एवढ्या हुशार मुली आहेत तुमच्या वगैरे 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 वगैरे. अर्थात तो नंतर त्यांना मेडिकल फील्ड मध्ये इंटरेस्ट नाही तो भाग नंतर. परंतु मी पहिल्यापासून एक डिसाईड केलं होतं की शक्यतो मेडिकल, कारण मी हा सगळा प्रवास पाहिलेला होता. साधारणतः एक 19-20 वर्षापासून पुढचे 10 वर्ष म्हणजे 30च्या आसपास आणि मग नंतर खरा तर स्ट्रगलचा काळ नंतर सुरू होतो. आफ्टर कम्प्लिशन द एज्युकेशन नंतर खरा तर स्ट्रगलचा काळ सुरू होतो. तोपर्यंत लाईफवरच पण काही हरकत नाही. एक पॅशन आहे शेवटी. पण हा जॉब करण्याची काही विद्यार्थ्यांची इच्छा असते की मी होईल तर डॉक्टरच होईल. आणि जसं तुम्ही म्हटलात की मी ठरवूनच डॉक्टर झालेली आहे. परंतु डॉक्टर देखील देवासारखाच असतो ना शेवटी. आणि देव तरी कुणीतरी बनायलाच पाहिजे असं मला वाटतं. घाबरून त्याला चालताही कामा नाही. परंतु ज्यांना खरोखरच असं वाटत असेल की वैद्यक क्षेत्रामध्ये आपण जावं तर त्यांनी नक्कीच चूज करायला काही हरकत नाहीये. आणि कधी एखाद्याला मार्गदर्शन लागलं तर नक्कीच आपल्या मार्फत आपण चांगले काउन्सिलिंग करत पण आहात. तर आपण दोघेही जण आज इथे आलात. खरं तर एक विषय मला थोडासा नाजूकच विषय होता, तो घ्यायचा होता, पण कसा घेऊ मला कळत नाही. माझ्या मनामध्ये एक छान कल्पना आहे. सगळे लोक ऐकतायत. माझ्या मनामध्ये अशी चांगली कल्पना आहे. ती अशी कल्पना आहे की एक साळी समाजासाठी 1 रुपीज क्लिनिक सुरू व्हावे. खूप छान, खूप छान. 1 रुपीज क्लिनिक. ही संकल्पना कशी आहे ती तुम्हाला मी थोडक्यात समजून सांगतो. फार महत्वाचा विषय आहे. आमचे निवेदक पण ऐकतायत. जसं समजा आपण कुटुंब आहे आणि आपल्याकडे एक मुलगी आहे. आपल्याला एक मुलगी आहे, बरोबर ना? इज इट राईट? एक मुलगी आहे. म्हणजे आपल्या रोजेकर कुटुंबियांमध्ये 3 लोक आहेत. 3 लोक. तर 1 रुपीज क्लिनिक म्हणजे रोजेकर कुटुंबियांसाठी दररोजचे 3 रुपये फक्त. म्हणजे महिन्याचे किती रुपये आले? 90 रुपये आले.
आणि 90 रुपयामध्ये त्यांना आपल्याला इलाज द्यायचा, वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यायची. पण कुठली? तर हार्डल नाही, म्हणजे काय म्हणूया त्याला आपण, मेजर असेल एखादं कॅन्सर किंवा अजून काही ट्युबरक्युलोसिस किंवा अजून किडनी वगैरे वगैरे, हे जे मेजर जे आहेत ऑपरेशन, जिथे कुठेतरी सर्जरी वगैरे, असे नाही. नॉर्मली जसं आपल्याला सर्दी होते, खोकला होतो किंवा ताप येतो, त्यावेळेस आपण नॉर्मली एक फिजिशियन कडे जातो आणि फिजिशियन कडे गेल्यानंतर मग तो आपल्याला तपासतो, गोळ्या औषधं लिहून देतो किंवा त्याच्याकडची गोळ्या औषधं आपल्याला देतो आणि घरी आल्यावरती आपण ठणठणीत होतो. परंतु त्या फिजिशियनची फी पे करताना आपण साधारणतः काही केलं तरी 500-1000 रुपये तर जातात. म्हणजे मी मुंबईला जेव्हा बँड्रामध्ये राहतो, मी बँड्रात जर मी एक MBBS फिजिशियन कडे गेलो ना, तर तो साधारणतः त्याची फी आणि ते मिळून एक 500-1000 रुपये तर सहज निघून जातात. तर मला असं वाटतं की 1 रुपये क्लिनिक ची कल्पना एक सुरू करावी. साळी समाजामधले जी काही डॉक्टर्स आहेत त्यांना अशी विनंती करावी की जास्त नाही बाबा, एक अर्धा तास जरी तुम्ही दिलात, एक 2 दिवसातनं एकदा किंवा 3 दिवसातनं एकदा तरी चालेल काय. आणि 90 रुपये त्याने दर महिन्याला त्याने ते भरायचे आणि कधी तो त्या महिनाभरात जर आजारी पडला तर त्याने त्या डॉक्टरकडे जायचं आणि डॉक्टरकडून फुकट इलाज घ्यायचा. अगदी मोफत त्याचा वैद्यकीय उपचार होणार. जर तो आजारी नाही पडला तर पुढच्या महिन्याला परत 90 रुपये त्याने भरायचे. सर लक्षात येते आपल्या, मी काय म्हटलं तर सर लक्षात येते आपल्या, म्हणजे तुम्ही वर्षभर जरी नाही आजारी पडला तरी 12-9 म्हणजे जे काही तुमचे पैसे असतील, किती, 1000 रुपये, हा, तर ते 1000 रुपये हा तुमचे ते फाउंडेशनला, वर्ल्ड शाळी फाउंडेशनला गेले. बरोबर. आणि त्याच्यामध्ये मग आता प्रश्न असा आहे की तो जो डॉक्टर हा इलाज करणार आहे त्याचं काय, तर त्याला आपण वर्ल्ड शाळी फाउंडेशन त्याला एक मानधन देईल बाबा, की बाबा सामाजिक सेवेत आमच्याकडनं एवढे पैशाचं मानधन तू घे, आणि जेणेकरून कसं होणार की लोकांनाही त्याचा फायदा होईल, वर्ल्ड शाळी फाउंडेशनलाही निधी स्वरूपात काहीतरी मिळेल, आणि जो डॉक्टर आपली सेवा थोडीफार बजावणार आहे, एक MBBS असेल किंवा BAMS असेल, तर तो पण बजावणार असेल तर त्यालाही थोडंफार मानधन आपण देऊ करू. आणि जर तो फुकट सेवा देत असेल तर सोन्याहून पिवळं. तर याबाबत आपण दोघं जर घरी बसून या विषयावरती 8 दिवसाने 15 दिवसाने जेव्हाही आपल्याला दोघांना वेळ मिळेल एकत्र येण्याचा, आज जसा आलेला आहे तसा, तर असा वेळ जेव्हाही कधी असा प्रसंग येईल आपल्याला दोघांना एकत्र येण्याचा, त्यावेळेस आपण माझ्या या विषयावरती डिस्कस करा. मला थोडंसं मार्गदर्शन करा याबाबत, कारण वैद्यकीय क्षेत्राशी मी तसा अनिविज्ञ माणूस आहे. मला एक नक्कीच मार्गदर्शन करा. मला असं वाटतं की मॅडम, आज खरं सांगतो मी तुम्हाला, आज मनापासून, मी आजपर्यंतच्या मुलाखतीत माझी भावना कधी बोलून दाखवली नाही, पण मृत्यूपूर्वी 2 इच्छा माझ्या आहेत. एक असं आहे की एक साळी समाजाचं असं एक गुरुकुल सुरू व्हावं की ज्या साळी समाजाच्या गुरुकुलमध्ये कुठल्याही विद्यार्थ्याला, मग तो श्रीमंत असो अथवा गरीब असो, त्याला कुठल्याही प्रकारचं शिक्षण अत्यंत माफक दरात किंवा मोफत मिळावं. आणि माझी अजून एक इच्छा आहे माझ्या मृत्यूपूर्वी, की साळी समाजाचं एक श्री भगवान जीवेश्वर सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल असावं. या 2 इच्छा आहेत माझ्या, की कधी पूर्ण होतील की नाही मला माहित नाहीये, परंतु मला वैद्यकीय क्षेत्राशी मी फारसा निगडीत नसल्यामुळे आपल्या थोरा मोठ्यांचं मला जर मार्गदर्शन मिळालं तर आपल्याला नक्कीच याच्यातनं काहीतरी चांगला मार्ग काढता येईल असं मला वाटतं. आजच्या या जागतिक साळी फाउंडेशनच्या व्यासपीठावरती आपण दोघंही विठ्ठल रुक्माई म्हणून आलात. जागतिक साळी फाउंडेशनचं व्यासपीठ आपण धन्य केलं. आपल्या येण्याने सर थोडं माफ करतात, थोडस इथे म्हणजे हलकं फुलकं करते थोडंसं वातावरण. एवढं छान जोडपं आलेलं आहे, त्यांना जरा जुन्या आठवणीत घेऊन जाऊन आजच्या कार्यक्रमाचं शेवट करावं असं वाटतंय मला. नक्कीच. आरती ताईंनी लग्नामध्ये जो उखाणा घेतलेला, तो उखाणा जर शेवटी कारण पहिलंच जोडपं आलेलं आहे या मंचावर, तर थोडंसं हलकं फुलकं. सर आभार मानेपर्यंत तुम्ही आठवतो काय ते बघा, आणि शेवटचं आभार प्रदर्शन सरांनी करावं. मला आठवायला लागेल. तुम्हाला आठवत नसेल नाही सर, त्यांनाच घेऊ द्या. मॅडम माझ्याकडून. मॅडम तुम्ही आभार घ्या, काही हरकत नाही. आता राजेशने हलकं फुलकं वातावरण केलेलं. मला 1-2 मिनिटं द्या, तुम्ही तोपर्यंत काहीतरी कंटिन्यू करा. मला 1-2 मिनिटं द्या, मी जमेल तसा नक्कीच प्रयत्न करते. तुम्ही अशी विनंती का करत नाही की तुमच्या वतीनं राजेश तांबडेंनीच उखाणा घ्यावा, अशी विनंती करून पहा. नाही मी ते म्हणणार होते, पण ते त्याच्या आधी तुम्हीच म्हणालात. अशी विनंती त्यांना करून बघा मॅडम तुम्ही एकदा.
नक्कीच नाही. नक्कीच राजेश नाही, सर कस- म्हणून टाका. नाही, कसं आहे, तुम्ही जे आता 2 मिनिटं आठवण्याचा प्रयत्न करताय ना, सर आठवतायत बहुतेक. उशीर होतोय आपल्याला राजेश. सर मी आठवून ठेवेन, मी नेक्स्ट टाइम नक्की नक्की मॅडम, काही हरकत नाही. आपल्याशी बोलण्याचा पुन्हा योग येईल, आपल्याला ऐकण्याचाही पुन्हा योग येईल आणि भविष्यात पुन्हा एकदा या मंचावरती आम्ही आपल्याला निमंत्रित करू. मी तर म्हणेन मी लाईव्ह मंचावरती निमंत्रित करेन आपल्याला यावेळेस. कारण नक्की काय होतं मॅडम, मला अशा सगळ्या ज्या आपल्या प्रभूती आहेत, जे काही आपल्या महाविभूती आहेत, आपल्या जे साळी समाजामध्ये आपले जे काही महनीय व्यक्ती आहेत, या सगळ्यांना मला बोलवायचं व्यासपीठावरती. पण होतं कसं की मी सगळ्यांपर्यंत नाही पोहोचू शकत. शेवटी माझ्या बुद्धीच्या किंवा माझ्या पोहोचण्याच्या काही मर्यादा आहेत. ज्या ज्या व्यक्ती माझ्यापर्यंत पोहोचतात त्यांना मी नक्कीच सन्मान करीन, त्यांना जगाच्या पुढे आणीन आणि त्यांची जगाला ओळख करून देईन. हा माझा महत्वाचा उद्देश आहे असं मला वाटतं. आजच्या या राजेश, आपण मुखांना राहू देऊया, वेळ पण हो होतोय, हो, 7:30 नो होत प्रॉब्लेम, नो आलेले आहेत. प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. आणि तुम्हाला खरं सांगू का राजेश, तुम्हाला माहित नसेल पण हे दाम्पत्य आज सकाळी कार ड्राईव्ह करून औरंगाबादला गेलेलं आहे. हो, आता मला वाटतं दोघांनी पण ड्राईव्ह केली, मला माहित नाही की सरांनी ड्राईव्ह केली, मला माहित नाहीये, पण ते थकलेले पण आहेत असं मला वाटतं आणि आपण त्यांना आता आराम देऊया, थांबूया. तो प्रवासाचा सगळा थकवा या मुलाखतीतनं निघून गेला, अगदी प्रसन्न वाटलं. मॅडम, तुम्ही अजूनही एक मी तुम्हाला संधी देतो, तुमच्या वतीनं तुम्ही राजेश तांबडेंना उखाणा घ्यायला सांगाच. राजेश सर घ्या प्लीज, सगळ्यांचा आग्रह आहे. मी पुढच्या वेळेस घेईन, मी आज शिकेन ओके तुमच्याकडे. ओके. अच्छा, नाही, मी असं शिकवणार वगैरे नाही, पण आज थोडी झोपा आयडिया आलंय येईल पहिलं. मला. त्यामुळे तुमचा सगळ्यांचा मान राखून घेतो. जिन जिन जिण्यात बसली होती मेण्यात साडी चोळी, अंगात लाल गुलाल भांगात लवंगा मोठी ते जायफळ ओठी, सोन्याचं कुलूप चांदीच्या किल्ल्या त्याने उघडल्या खोल्या खोल्यात खोल्या त्या सात, त्यात होती परात परातीत भात, भातावर वरण, वरणावर तूप, तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा, चंद्रभागेला पडला वेडा, चंद्रभागेचं परिदर्पण, मनसबाईंचं बाळत पण, आत्याताईची खोपी, उरलं सुरलं शिंक्याला टांगलं, शिंक तुटलं, मडकं फुटलं, ओघळ गेला परसदारी, लग्न झालं महाद्वारी, लग्नाच्या मंडपात सव्या होत्या 360 आणि मोहितराव आणि आरतीताईंचं नाव घेतो, सोडा माझी वाट. खूप छान, खूप छान, खूप छान. मला वाटतं आज तुमच्या म्हणजे गायनाच्या पण काही गोष्टी आल्या त्या उखाण्यामध्ये. खूप सारे. आपण आलात, व्यासपीठ धन्य धन्य केलं. आजची मुलाखत संपण्यासाठी आपल्या दोघांची परवानगी मागतो. आम्हाला बोलवल्याबद्दल खूप खूप आभार. वर्ल्ड साळी फाउंडेशनचे आभार. आणि आम्ही नेहमी वर्ल्ड साळी फाउंडेशन सोबत आहोत आणि आमच्या लायकीचे जे काही आम्ही मदत म्हणा किंवा मार्गदर्शन म्हणा किंवा अजून काही कार्य असेल आम्ही नेहमीच अवेलेबल असू. सो थँक्यू सो मच. थँक्यू अपर्णा, राजेश, Thank you. श्रद्धा, मोहित सर अँड आरती मॅडम. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जीवेश्वर. जय जितेश.